आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयापासून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या चैतन्याला आपण सगळेजण वंदन करू. त्यांचं स्मरण करू आपल्या आतून, आपल्या हृदयातून. दीर्घ श्वास घेत आपण सगळेजण तोंडावाटे हा श्वास हळुवारपणे बाहेर सोडत आपल्या शरीराला मस्तकापासून पायापर्यंत अनुभव करत, फील करत म्हणजेच काय माझं शरीर, त्या शरीराची सीमा एक दिव्य ईश्वरी चेतना या शरीराच्या आतमध्ये एक सीमित अनुभव घेते. जसं की एका सागराला, समुद्राला एका छोट्याशा भांड्यामध्ये ठेवावं आणि समुद्राला वाटेल आपण म्हणजे एका तांब्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये आहोत. इतके छोटे आहोत. तशी आपली सगळ्यांच्या आतमध्ये वाहणारं चैतन्य, युनिव्हर्सल एनर्जी, लाईफ फोर्स, प्राण ऊर्जा, त्याला नाव काहीही असेल. सो आपल्या श्वासांनी आपल्या शरीराच्या आतमध्ये वाहणारी ऊर्जा फील करा. आपल्या हृदयावर छातीच्या मधोमध आपले श्वास अनुभव करत एकाग्र होत. आपल्या हृदयाची स्पंदनं, धडधड या शांततेत आपल्याला जाणवतात का बघा? इतके शांत होऊ, की आपल्याला ही धडधड सहजपणे ऐकू येईल. छातीवरचे हळूवार श्वास जोडले गेलोय आपण आपल्या हृदयाला. आपला ईश्वर इथंच आहे. आपले श्वास आपल्या छातीवर अनुभव करा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्यात. माझा ईश्वर आनंद, प्रेम, प्रकाश, करुणा, क्षमा, अनंत ऊर्जा, सर्वव्यापी आहे. सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. हे वाहणारं चैतन्य आहे. ते माझ्या श्वासांमध्ये मला जाणवतं. या शरीरात मला प्रत्येक पेशीत प्राण जाणवतो. अगदी हाताची नखं, पायाची नखं, पायाची बोटं सगळीकडे प्रत्येक पेशीमध्ये एक ब्रह्म आहे. एक पेशी स्वतः एक ब्रह्म आहे. आणि हा जसा ईश्वर माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत आहे, तसा तो या ब्रह्मांडात, या व्हॅक्यूममध्ये जिथं काहीच नाहीये, तिथं भरून आहे. कणाकणात आहे. निसर्गाच्या रूपात आहे. प्राण्यांच्या, पशूंच्या,
पक्ष्यांच्या रूपात आहे, माणसांच्या रूपात आहे आणि त्याचे सगळे गुण आणि विचार माझे. कारण मी सुद्धा त्याच ईश्वराचं रिफ्लेक्शन आहे. त्याच्याच प्रतिमेत आहे. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. तुम्ही अजूनही प्रेम प्रकाशच आहात. मला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही न घाबरता शांतपणे तुमच्या त्या स्थानी निघून जा. हे उच्च स्व या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझी आभा माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना, ते विचार कुठलेही असतील माझे किंवा या घरातले कुणाचेही, या ब्रह्मांडातून कुठूनही आलेले हे विचार, या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही कसेही असा, कितीही नकारात्मक, भीतीचे, कुठल्याही खालच्या व्हायब्रेशन्सचे असता, पण मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. ज्यामुळे तुम्ही सगळेजण प्रकाशामध्ये आणि प्रेमामध्ये रूपांतरित झाला आहात. कारण विचार म्हणजे ऊर्जा आहे आणि ऊर्जा नष्ट करता येत नाही. ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. म्हणून अशा सगळ्या विचारांना आपण प्रेम आणि प्रकाशामध्ये बदलत आहोत. आपलं घर, शहर, राज्य, देश, संपूर्ण पृथ्वी माता, सर्व ब्रह्मांड, जिथं-जिथं ईश्वराची रचना आहे, तिथं-तिथं प्रेम आणि प्रकाश माझ्या हृदयातून वाहतोय. आपल्या छातीच्या मधोमध फील करा. जाणीवेनी, पूर्ण जाणीवेनी बघा. एक प्रेमाची आणि प्रकाशाची ऊर्जा बाहेर पडते. त्या काळ्या मातीला, जिथून धान्य उगवतं, त्या पाण्याला, त्या सूर्याला, हवेला, आकाशाला, अग्नीला सगळीकडे पाठवा. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून प्रेम, खूप प्रेम. प्रत्येकामुळे आपण एक सुखी जीवन जगत आहोत. त्यांचे आभार व्यक्त करू. ज्याच्या मार्गदर्शनात आपण इथपर्यंत पोहोचलोय. आयुष्यात जे काही करतोय, काही अनुभव घेतोय, असा आपला उच्च आत्मा, हायर सेल्फ, उच्च स्व, त्याला नाव काही असो, तो आपला अंतरात्मा आहे. त्याचे आपण आभार व्यक्त करू. आपल्या गुरूंचे, आई-वडिलांचे, कुटुंबियांचे, जे कोणी आपल्यासोबत मास्टर्स असतात, ज्या एनर्जीज असतात उच्च आयामातल्या, त्या सगळ्यांचे आभार. अनेक अनेक आभार. एक दीर्घ श्वास घेत आपण सगळेजण ह्या सत्रामध्ये सहभाग घेऊ. इथं असणाऱ्या सहप्रवाशांचे आभार. या ग्रुप कॉन्शियसनेस, सामूहिक चेतनेचे आभार आहेत, जी आपल्याला रोजच्या दिवसामध्ये, आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा उभी करते. आठवण करून देते आपल्या ईश्वरी स्वरूपाची. थँक यू. खूप खूप धन्यवाद.
आणि आपण सगळेजण आपल्या सत्रामध्ये पुन्हा सहभाग होऊ. तर आज आपण 22वा धडा सुरुवात करतोय. मी धडा वाचलेलाच नाही आज खरं तर, पण ठीक आहे. बाबाजी करून घेतील आपल्याकडून मला खात्री आहे. त्यामुळे काही गोष्टी माझ्याकडून राहिल्या सांगायच्या तर उद्या परवाच्या सत्रामध्ये मी त्या कव्हर करेन. तर आज जे काही आपण ऐकू ते सगळं आपल्या अंतःकरणात उतरेल, उतरत आहे, असा एक संकल्प घेऊ आणि जे काही आपल्याला पोहोचवायचं आपल्यापर्यंत, ते आपल्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचेल. तर मी स्क्रीन शेअर करते. तर बघता-बघता आपण सगळेजण आलेलो आहोत 22व्या आठवड्यामध्ये. 21वा आठवडा सृजन का स्वामी बनना. मॅनिफेस्टेशनचा मास्टर म्हणजेच निर्मितीचा मास्टर, निर्मितीचा मास्टर गुरु. मास्टर म्हणजे गुरु आपण बघितलं. पण गुरु शब्द वापरत नाही मी. अ, कारण हिंदीमध्ये पण तो वापरलेला नाहीये आणि त्याचं कारण पण छान आहे, की खरोखर बाहेरचे म्हणजे गुरु म्हटल्यानंतर असं होतं, की आपला आतला गुरु. मग आपणच ते स्किल घेतोय, आपणच शिकतोय म्हणून सृजन का स्वामी बनना. या 22 आठवड्यांच्या जर्नीमध्ये ना, आपल्या आतमध्ये सगळ्यांच्या आतमध्ये हां, जे उशिरा करतायत, YouTubeवर जाऊन ऐकतायत, ते सुद्धा आणि जे इथे लाईव्ह जोडले जात आहेत, जे आत्ता आपल्याबरोबर 22व्या आठवड्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या सगळ्यांच्या आतमध्ये ना, खूप बदल झालेत. म्हणजे काही गॅरंटी वॉरंटी असते ना, ती देऊन सांगते तुम्हाला, की खूप बदल झालेले आहेत आणि त्यामध्ये हे शेवटचे जे आठवडे सुरू आहेत, शेवटचा 3रा विभाग. आता आपण फक्त 2 आठवडे आपले राहिलेले आहेत युनिफाईडचे. यामध्ये जेव्हा श्रुतीताई आणि सीमाताई जोडल्या गेल्या, तेव्हा ना अ, एक चमत्कारच झालाय. मी कसं ते तुम्हाला थोडं सांगेनच. सुमनताईंनी हात रेज केला. हां, सुमनताई बोला प्लीज. आत्मवंदन ताई. आत्मवंदन. मला का नाही पहिलाच सांगते, मला काय बोलता येत नाही एवढं मी पहिलाच सांगितलं होतं तुम्हाला. तरी पण तुम्हाला तुम्ही तरी बोलताय पण तर की घाबरताय. तुमच्यातून शब्द येतायत बाहेर सुमनताई. तेच पाहिजे आपल्याला. YouTubeवरनं जोडते, कधी-कधी अशी जोडते रेंज असली तरी. माझ्यात इतका फरक पडलाय, की मी शब्दात सांगू शकत नाही. इतका फरक पडलाय आणि फक्त मी प्रेम आणि प्रकाश पाठवते आणि क्षमा करते. बाकी काही करत नाही. पण इतकं मनापासून करते ताई, की मला तुम्हाला सांगितलंय, मला असा एक फोन येत होता. आम्हाला दोघांना पण नवरा-बायकोंना धमकीचा फोन येत होता. वाट्टेल ते बोलत होते आणि ज्यावेळी तुम्हाला मी विचारलं, त्यावेळेपासून तुम्ही जे सांगितलं तसं मी करत जाते. क्षमा करते आणि प्रेम प्रकाश पाठवते. त्यावेळेपासून आता फोन येतो, पण इतका मधुर, मस्त ते व्यक्ती बोलतो. खरंच मी तुमचे किती आभार मानू हेच मला कळत नाही ते. आणि मी आता प्रॅक्टिस करत 6व्या आठवड्यापर्यंत आले. 6व्या धड्यापर्यंत आले आणि काय झालंय आता मला उच्च स्वचं म्हणजे हे कळालं. मी परवा आरती बर्वेनं पण विचारलं. तर मला कसं झालं ताई माहितीये काय? मी असं ध्यानाला बसले होते आणि मी दररोज ध्यानाला बसले की उच्च स्वर म्हणजे नाव विचारते. तर तुम्हाला मी परवा म्हणलं होतं मला अजून नाव कळालं नाही. पण मी दररोज प्रॅक्टिसमध्ये तसं करते आणि ध्यान करत बसल्यानंतर कसं झालं मला, ध्यानामध्येच असं मागून कोणतरी धक्का मारल्यासारखं झालं आणि धक्का मारल्यानंतर मी डोळे उघडले ध्यानातच. डोळे उघडले आणि पुढं पाणी आहे, मोठं असं पाणी आहे आणि माझं प्रतिबिंब पाण्यात दिसलं आणि झाडी-वेली अशी मागं होती. माझ्या मागं ते पण पाण्यात दिसलीत मला आणि परत मी ध्यानातच ते सगळं बघते. मी काय डोळे उघडले नाही, पण ध्यानात असं धक्का मारल्यानंतर डोळे उघडले आणि माझं प्रतिबिंब मला असं दिसलं. मग ते उच्च स्व असू शकते का? असं मला विचारायचं. उच्च स्व हे तुम्ही उच्च स्वचं नाव विचारल्यावर असं आलं का तुम्हाला? हां, असं आलं. हो. हां. बघा तुमचंच प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. आता हे मी फक्त माझ्या
एका बुद्धीतून सांगते. पण मी तुम्हाला आग्रह करेन सुमनताई, की पुन्हा-पुन्हा अजून थोडंसं सराव करा. विचारा, पुन्हा-पुन्हा विचारा, की काय नाव आहे? उच्चस्व तुझं काय नाव आहे? आणि मी आता जे सांगेन अ, हं, त्याला अनुसरून तुम्हाला काही दिसतं का? किंवा तुम्हाला अजून काही दिसतं का? अजून 2-3 ऑप्शन हे पण बघा. अ, हं. प्रतिबिंब स्वतःचंच दिसणं म्हणजे तुम्हाला आरसा दाखवला गेल्यासारखं आहे ना. मग आता आरशामध्ये जेव्हा मी स्वतःला बघते, तेव्हा मीच दिसते पुन्हा मला हां. तर ह्याचा अर्थ असं हं, असू शकतो, की सुमन तुमचं नाव आहे. सुमनला सुमनच दाखवली गेली. हं. कदाचित तुमच्या स्वतःलाच तुम्ही बघितलं समोरासमोर. सो असं होऊ शकतं, की प्रतिमा नाव असेल, है ना? तुम्ही तुमचीच प्रतिमा बघितली किंवा सुमन पण नाव असू शकेल तुमच्या उच्चस्वाचं असू शकतं. कारण तुम्ही स्वतःलाच पाहिलं, आरशात बघितलं. आता सुमन हां. जर दाखवायचं असलं असतं तर कदाचित फुलं दाखवली असती. सुमनचा अर्थ फुल होतं ना. हं, तर तसंही तुम्हाला हं, ते दाखवू शकले असते. पण ज्या अर्थी तुम्हाला प्रतिबिंब दाखवलं, त्या अर्थी हं. तुमचं नाव कदाचित प्रतिमा किंवा अजून काय असं काहीतरी असेल असं मला वाटतंय. अ, क जर फुलांचं असं आलं असतं तर आपण नक्कीच सुमन म्हणलं असतं. तुम्ही स्वतःलाच पाहिलं. पण तरीही हे फक्त मला जितकं समजलं तसं. पण ते जास्त योग्य तुम्ही अजून विचारा आणि नक्की 100% मी हां. तुम्हाला सांगते. तुम्ही एकदा अजून आठवडाभर सराव करा. अक्षरशः क्लिअर, बरं. क्लिअर, क्रिस्टल क्लिअर तुमच्यासमोर नाव प्रकट करतो उच्चस्व. इतकं छान फक्त काय होतं ना थोडंसं ते असं कोडं असल्यासारखं ते आपल्यासमोर येतं. हां. कधी-कधी नाव पण येतं. आपले थोडं. 1-2 मास्टर आहे ज्यांना असं नाव पण दिसलेलं आहे. असं सरळ-सरळ नाव पण दिसलेलं आहे. तसं पण येऊ शकतं, पण कधी-कधी असंही दाखवलं जातं. एक आठवडाभर थोडंसं सराव करा. विचारा बसल्या-बसल्या, की काय माझं नाव आहे? तुझं नाव म्हणजे माझं नाव म्हणजे काय? आत्म्यालाच आपण विचारतो ना, तुझं माझं एकच आहे. असं विचारा एकदा. हां. थँक यू. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की खरंच तुम्ही पण एवढं माझ्या आयुष्यातून एवढा माझ्यात बदल झालाय, 100% म्हणलं तरी चालेल. मला 1% सुद्धा सोडता येत नाही. लई आनंदी आहे ताई मी, लई आनंदी आहे. ओके, सुमनताई. खूप-खूप आभार आहेत तुमचे. सुमनताईंनी जेव्हा पहिल्यांदा फोन केला होता, एका छोट्या गावातून त्या आपल्याशी जोडल्या गेल्यात खरं तर. आणि त्या जसं म्हणतात ना, मला बोलता येत नाही थोडंसं असं, असं त्यांना वाटतं, पण ते छान बोलतात. खूप प्रेमाने बोलतात. आणि त्यांना त्या दिवशी जेव्हा त्यांनी फोन केला होता, थोडासा त्यांच्या घरामध्ये होता काही गोष्टींचा आणि फक्त प्रेम आणि प्रकाश पाठवायला मी त्यांना सांगितलं, की तुम्ही फक्त त्या व्यक्तीला, जो व्यक्ती तुम्हाला फोन करतोय, त्रास देतोय, तुम्ही त्यांना आणि मी हे सगळ्यांनाच सांगते. का सांगते? म्हणून मी सुमनताईंना म्हटलं होतं, तुम्ही हा अनुभव सांगा. म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. कारण आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच असं काहीतरी होत असतं. आणि जसं बाबाजींनी म्हणलेलं आहे ऑलरेडी, की तुम्ही त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका, समोरच्या व्यक्तीला. तुम्हीच ते लिहून आणलेलं आहे. तुम्हीच त्याला सांगता. आता आज त्या व्यक्तीमुळं सुमनताईंच्या आयुष्यामध्ये प्रेमप्रकाश इतक्या प्रमाणात वाढलं, त्यांना इतका विश्वास बसला, की त्या प्रत्येकाला प्रेम म्हणजे त्या व्यक्तीमुळं कोण प्रेम आणि प्रकाशात आलं? सुमनताई आल्या. करेक्ट. ह्याच्या आधी त्यांच्या मनात काही प्रेम नव्हतं असा भाग नाहीये. पण त्यांना समजलं, की जेव्हा मी जे काही लिहून आणलंय असं बाबाजी म्हणतात, तेव्हा मी जेव्हा प्रेमप्रकाश पाठवायला लागते, तेव्हा नव्याने कसा अजून माझं आयुष्य खुलतं आणि आपल्यासमोर आत्ता स्क्रीनवर एक वाक्य दिसतंय, "नवीन मार्ग उघडणे." माझं त्याच्यावर आत्ता लक्ष गेलं. म्हणजे त्यांच्या आयुष्यात नवीन मार्ग उघडला, खुला झाला. ह्या एका प्रसंगामुळे, या एका व्यक्तीमुळं. तर हेच एक्झॅक्टली बाबाजींनी 6व्या धड्यात सांगितलंय आपल्याला. सत्यासहित क्षमा करणं. म्हणजेच त्या ज्या व्यक्ती आपल्याला त्रास द्यायला येतात, त्या आपल्याला त्या क्षणाला खूप शत्रू वाटतात. खूप राग येतो आपल्याला त्यांचा. माफ करणं तर लांब त्यांचं थोबाड पण आपल्याला बघावंसं वाटत नाही. असं वाटतंय हे नकोय, हा माणूस माझ्या आयुष्यात नकोय, ही व्यक्ती नकोय. पण खरं तर त्याच व्यक्ती आपल्याला वेगळ्या मार्गावर घेऊन जातात. नवीन मार्ग खुला करतात. जे आपण स्क्रीनवर बघतोय आता. ह्याच्यामुळं आपण आपल्या आतल्या शक्तीला समजायला लागतं आपल्याला, की मी कसं निर्माण करू शकते पाहिजे ते. आणि ठीक आहे ना, जसं काल सीमाताई म्हणत होत्या ना, की थोडा वेळ द्या. आंब्याचं बी पेरलं आणि कारल्याचं बी पेरलं. कारलं लगेच उगवतं, पण आंब्याला उगवायला म्हणजे फुलायला छान त्याचं फळ यायला खूप वर्ष जातात. तसं आहे, की तो एक एक अनुभव, एक लेसन पूर्ण झाले, की मग आपल्याला असं वाटतं, "अरे, हे तर जादूच झाली. सगळं आपोआप घडायला लागलंय माझ्या आयुष्यात."
तर तसे इथं जे कोणी असतील त्यांनी ज्यांना ज्यांना असं वाटतं की ह्या माणसांमुळे माझ्या आयुष्यात असं काही आहे, तर जरूर 6वा धडा वाचा युनिफाईडचा. खूप गोष्टी समजतील. जरी तुम्ही युनिफाईडशी आत्ता जोडले असाल, अजून पहिले काही धडे केले नसतील, तरी मी आग्रह करेन की 6व्या-7व्या धड्याला एकदा जस्ट माहिती म्हणून वाचून बघा. पुस्तक वाचन म्हणून. असं पण करू शकता. आणि मग एवढा जरी तुम्ही अभ्यास केला, की त्या व्यक्तीला म्हणलं डोळ्यापुढे आणून, की "तू तेच करत आहेस जे मी सांगितलंय. मीच तुला सांगितलंय, की तू माझ्याशी असं वाग. त्यामुळे तू असं करतोय आणि हे सत्य आता मला समजलंय. त्यासाठी मी तुला क्षमा करते." आणि क्षमाचा अर्थ बाबाजींनी क्लिअरली सांगितलाय, की क्षमा म्हणजे प्रेम. म्हणून त्याला म्हणायचं, "मी क्षमा करते, मी तुला खूप प्रेम पाठवते." तर ज्यावेळेस आपण हे पाठवायला लागतो, एक वेळ येते, की जिथे एनर्जी बॅलन्स होते. जे काही आपण त्याच्याबरोबर केलेलं आहे त्या माणसाबरोबर, ते सगळं संतुलनात यायला लागतं. ते पारडं आपोआप असं करून असं झालं, की मग आपल्याला वाटतं, "अरे, हे सगळंच बदललं, समीकरणच बदललं." तर असे अनुभव येतील आपल्याला. युनिफाईडचा जर्नी अतिशय प्रेमाने भरलेला आहे आणि आयुष्यात तेव्हाच युनिफाईड आपलं सुरू होतं, जेव्हा आपली वेळ बदलणार असते. आपणच बदलतो, पण आपणच तो वेळ बदलण्यासाठी ती चक्र फिरवण्यासाठी तेवढा वेळ घेत असतो. तर सुमनताईंचे आभार मानू, की त्यांनी आज धड्याच्या सुरुवातीलाच आपल्याला हा अनुभव बाबाजींनी त्यांच्यामार्फत, त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या मुखातून बाबाजीच बोलत असतात. त्यामुळे आज अगदी धडा सुरुवात होण्याआधीच त्या बोलल्यात. त्यासाठी मी बाबाजींचे आभार व्यक्त करते, की त्यांनी नवीन मार्ग आमच्या आयुष्यात उघडलाय. आपण सगळेजण 22व्या आठवड्याची सुरुवात करतोय. सीमाताई आणि श्रुतीताईंचे मी खास आभार मानते, की ह्या मागच्या 2 आठवड्यांमध्ये माझ्या घरामध्ये थोडी कामं निघाल्यामुळं मी खूपच व्यस्त होते माझ्या घरातल्या सगळं शिफ्ट केलं मी नवीन घरामध्ये आणि हे सगळं सुरू होतं माझ्याकडं. आणि मला असं वाटत होतं, की कसं होणार त्या आठवड्यामध्ये बाबाजी, 2 आठवड्यामध्ये माझं घराचं शिफ्टिंग काम हे कसं करू मी? असं मला वाटत होतं. बरोबर त्या प्लॅनिंगनी श्रुतीताई आणि सीमाताई बरोबर त्या 2 आठवड्यामध्ये आल्या आणि त्या आल्यामुळं मी अ, थोडं बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ शकले. सो बघा किती परफेक्ट प्लॅन असतो. अ, आणि ही कशी सामूहिक चेतना. तसे श्रुतीताईंची अ, उच्चस्व, सीमाताईंचा उच्चस्व, आपण सगळेजण कसे जोडलेले आहोत. ह्या पद्धतीने माझं काम त्यांनी वाटून घेतलं. म्हणून मी घराकडे थोडं लक्ष देऊ शकले व्यवस्थित. तर आणि आपल्या सगळ्यांना तो जो 2 आठवड्याचा पिरियड आहे, शेवटचे 2 धडे, तर खास काही सराव पण नव्हता. एक स्वप्नांचा होता आणि एक होता. तर तो पूर्ण वापर पण झाला त्या वेळेचा पूर्ण. तर त्यासाठी त्या दोघींचे आभार आहेत. त्यांची पण आठवण काढते या धड्यांच्या सुरुवातीला. दोघी नसतील बहुतेक आज. तर 22वा आठवडा कुणाला वाचायची इच्छा आहे, प्लीज नाव नाव घेऊन सांगा. मला इथे दिसत नाही त्यामुळे. मी वाचते विपुल. हां. येस. सुरुवात करा काकू आपण. हा. कविता ताई तुम्हाला वाचायचंय की बोलायचंय? वाचायचं होतं विपुला. बरं. वाचू दे मग मग त्यांना विपुल. हां, ते मग आपण वाचतात. काय करू अर्ध-अर्ध वाचू. म्हणजे आज कविता ताई चालेल. वाचतील आणि उद्या पुष्पलता ताई वाचतील. कारण पुष्पलता ताई चालेल. आधी वाचलेल्या आहेत एकदा म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. हो. चालेल ना? चालेल. उद्याचं तुम्ही वाचा. आज कविता ताई वाचू देत मग. ठीक आहे. हां. कविता ताई वाचा. हं. अ, इथे म्हणजे तेवढं चाललेलं आहे ना 22वा आठवडा आहे. सत्यासाठी हं. नवीन मार्ग उघडणे. एवढंच आहे. दिसतंय आता खालचं? खाली केलंय मी. हो, हो. हं. हां. 1 मिनिट. कधी-कधी तुम्हाला इथूनच ना? हो, बरोबर. हां. कधी-कधी तुम्हाला असे जाणवू शकते, की तुमचे मन अजूनही या ज्ञानाचा स्वीकार करण्यास विरोध करत आहे. अर्थात हे पूर्णपणे सत्य नाही. पण परिस्थिती अशी असते, की जणू तुमच्या अस्तित्वात 2 किंवा अधिक स्तंभ भाग आहेत आणि प्रत्येक भागाचे स्वतःचे विचार, श्रद्धा व प्रेरणा आहेत. त्यापैकी तुमचे मस्तिष्क
म्हणजेच तर्कबुद्धीचा भाग हा त्यापैकीच एक भाग आहे. पुढे पण हा म्हणजे आता युगाने वाचा वाचा पुढचं पण वाचा. युगानुयुगे तुमच्या मस्तिष्काच्या या भागाचेच वर्चस्व राहिले आहे. लहानपणापासूनच तुम्हाला मुख्यतः बुद्धीचा वापर करण्याचे शिक्षण दिले गेले आहे. या जगात तार्किक विचारसरणी आणि मज्जापेशींच्या पर प्रशिक्षणालाच सर्वोच्च महत्त्व दिले जाते. मस्तिष्क हा जणू राजा असतो. ज्या कार्यासाठी बौद्धिक कौशल्याची आवश्यकता असते, तिथे अधिक मोबदला मिळतो. बुद्धिजीवी वर्गाला समाजातील उच्चभ्रू गट समजले जाते. अनेकदा ते स्वतःच्या स्वतंत्र आणि वेगळ्या विश्वात वावरताना दिसतात. छान. तर 2 पहिले जे पॅराग्राफ आहेत, सगळ्यात आधी तर आपण ह्या धड्याचं नाव बघू. सत्यासाठी नवीन मार्ग उघडणे. आता याला चॅनल पण म्हणतो आपण. मार्ग म्हणजे काय? की एक नवा मार्ग ओपन झाला. तसा नवा रस्ता, हायवे नवा ओपन झाला. तसंच नवा आपण त्याला इंग्लिशमध्ये त्याला लिहिलेलं आहे, की चॅनल. चॅनल म्हणजे तेच, की एक वाहिनी किंवा एक मार्ग. तर हे आता काय असा नवीन मार्ग आपल्याला उघडणार आहे या धड्यामध्ये, हे आपल्याला कळेल. तर मागचा जसं आपण 21वा आठवडा बघितला ना, ज्याच्यामध्ये आपल्याला सृजनचा स्वामी, आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक इच्छा आपण 1000% 100% नाही, 1000% पूर्ण करू शकतो. जर ती तुमच्या आतून सतत येत असेल. 9वा धडा जसं आपण बघितलं, नव्या इच्छांना आपल्या इच्छांना जाणून घेणं. मला काय पाहिजे हेच मला माहीत नाहीये. असं होतं ना, मग त्या धड्यामध्ये आपल्याला बाबाजी शिकवतात, की कसं तुम्ही हृदयात जायचं, उच्च स्वला विचारायचं, म्हणजे आत्म्याला विचारायचं, की "बाबा रे, माझ्या इच्छा काय आहेत? मला काय पाहिजे? मला पैसा पाहिजे, मी सगळं घरात आहे, पण मला दुःख वाटतंय. मग माझ्या खऱ्या इच्छा काय आहेत?" हे आपण त्या धड्यात बघतो. तिथून मग आपण इच्छांचं पूर्ण जो दुसरा विभाग आहे, 7 धडे आहेत, 7 धडे, की जे आपल्याला शिकवतात, की वेगवेगळ्या इच्छा कशा मिळवायच्या, कशा पूर्ण करायच्या. मिळवायच्या म्हणजे त्या आपल्याकडे असतात. असतात ऑलरेडी. आत्ता पण जे आपल्याला पाहिजे ना, प्रेम पाहिजे, नाती पाहिजेत, आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, जे काही पाहिजे ना, ते आत्ता या क्षणाला आपल्या प्रत्येकाकडे आहे. तुम्ही म्हणाल कुठे आम्हाला तर फिजिकल म्हणजे भौतिक जगात तर काहीच दिसत नाही. ते आहे आपल्याकडे. पण आपण त्या पद्धतीने जेव्हा विचार करतो, ऑलरेडी विचार देतो, आपण सूत्र तयार करतो, की माझ्याकडे आहे. बाबाजींनी सांगितले, की वर्तमानात बोला, की झालेलं आहे ऑलरेडी इच्छा पूर्ण. मग हे का करायचं आपण? कारण कुठेतरी, कुठल्यातरी आपल्या एका विश्वामध्ये, एका टाईमलाईनमध्ये, एका जगामध्ये ते सगळं आपल्याकडे आहे. पण फक्त आपण ते इथं आणायचं ओढून. ओढून म्हणजे आपल्याकडे ते आपोआप गोष्टी यायला लागतात. पण त्यासाठी मला पहिल्यांदा माहीत तर पाहिजे मला काय इच्छा आहे माझी. कारण ती इच्छा पूर्ण झाली तरी पण आपल्याला आनंद नाही वाटत. तरी आपण खुश नसतो. मग काय नेमकं? मग त्यासाठीच आपल्या पहिल्या खऱ्या इच्छा माहीत करून घेणं आणि त्यासाठी आपण हृदयात जेव्हा जातो, एक 5 मिनिटं बसतो फक्त डोळे मिटून. खूप वेळ नाही. 5 मिनिटाचा अवधी आपण आपल्या स्वतःसाठी देतो. तेव्हा आपल्याला कळतं, की ही माझी इच्छा आहे आणि मग त्यानुसार आपण सूत्र तयार करतो. हे आपण सगळ्या दुसऱ्या विभागामध्ये बघितलं. आता ह्यावेळेस सुद्धा अ, जेव्हा आपण हे बघतोय आता, ह्यामध्ये पण आपल्याला जसं मागचा 21व्या आठवड्यात पण हेच सांगितलं, की कसं तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता. कसे तुम्ही त्याचे स्वामी बना, मालक बना, मास्टर बना, की कसं मिळवायचंय तुम्हाला. तर 21वा धडा खरंच खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा वाचा. आपण कारण या आठवड्यामध्ये प्रॅक्टिस नाही केलेली आहे. तशी काही फार प्रॅक्टिस नव्हती त्याला. पण विसरून जाऊ नका मला एवढंच म्हणायचंय. पुन्हा एकदा 21वा धड्याचं वाचन करा. अतिशय सुंदर धडा आहे. तर तसंच 22व्यामध्ये आपल्याला सांगितलंय. पहिलंच वाक्य बघा, की आपण मनाने विचार करतो, एक बुद्धीने विचार करतो सतत, की मी एवढं करते, पण माझ्या आयुष्यात बदल नाहीये. मग हे बुद्धी आड येते, अहंकार आड येतो आपल्या, की करून काय उपयोग आहे? होतंय का काही? होतंय का काही? आता जसं सुमनताई बोलल्या, अगदी कमी दिवसात त्यांना आलेला अनुभव आहे. फार नाही वेळ लागला त्यांना. मला वाटतं महिना, दीड महिनाच असेल त्यांना हे त्यांनी केलं असेल सुरुवात. कारण माझं जेव्हा बोलणं झालं होतं, साधारण एवढाच वेळ लागला असेल. पण विश्वास, त्या काय बोलल्या, "मी फक्त प्रेम प्रकाश पाठवते, पण पूर्ण विश्वासाने." हा शब्द बघा त्यांचा. तो फार महत्वाचा आहे, की तुम्ही किती तर्क-वितर्क न लावता, शंका न ठेवता, अंदाज न बांधता, होईल का, नाही होईल का, कसं होईल किंवा ह्याच्यावर काम करेल का, माझं वय इतकं झालंय, काहीही म्हणजे कुठलीही मनामध्ये असेल, सगळं बाजूला काढायचं. कारण तुमचं हित कशात आहे, हे आपल्यापेक्षा जास्त आपल्या आत्म्याला माहिती उच्च स्वला माहिती आत्ता दुःखद वाटणारी, त्रास देणारी माणसं आपल्या भल्यासाठी आहेत. आपल्या हितासाठी आपणच पेरलेली आहेत.
आत्ता जरी ते आपल्याला त्रास देणारे आपली शत्रू वाटत असले तरी पण आपल्याच हितासाठी ते आपल्यासोबत आहेत. दुश्मनच्या रूपाने, शत्रूच्या रूपाने. त्यामुळे आपलं सगळ्यात जास्त हित त्याला माहिती. म्हणून इथं म्हणलंय, की आत्ता पण ह्या क्षणाला 22व्या आठवड्यात आलोय तरी पण आपल्याला असं वाटेल, आपलं मन अजूनही या ज्ञानाचा स्वीकार करण्यास विरोध करेल. असं काही नाहीये, काही होत नाही. असं पण होईल आपल्या मनामध्ये. येतील डाउट्स. मला आले होते. जेव्हा मी युनिफाईड करत होते, एक क्षण असा आला, एक आठवडा, जिथं मला असं वाटलं, हे काही उपयोगाचं नाहीये. मी किती वेळा तर तुम्हाला सांगितलंय. 2 आठवडे मी बाजूला पडले. नको म्हटलं, मला नाही करायचं. मला इतका राग येत होता, की काहीच होत नाहीये असं म्हणून. तर मी हे आज तुम्हाला सांगतेय ह्याचा अर्थ असा नाही, की मी अगदीच मस्तपैकी छान सगळं नाही. मला माझ्या आयुष्यात पण ती फेज आली होती. सुरुवातीलाच तुम्ही तर इथपर्यंत आलात. मी तर अगदी सुरुवातीलाच माझं ढासळलं, की बास बाबाजी होत नाहीये मला हे म्हणून, की नाही मला काही ह्याच्याने जाणवत नाहीये असं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये. पण थोडं 2 आठवडे निघून गेले, 3 आठवडे मग परत ते खाली पण जाणवायला लागलं आतमध्ये. ध्यान होत होतं, आनापानसती ध्यान सुरू होतं. पण काहीतरी आहे, काहीतरी कमी आहे माझ्या आयुष्यात. मला नाही चांगलं वाटत आहे. ही फिलिंग येत होती. मग रडू येत होतं, निराश वाटत होतं. उगाचच बसल्या-बसल्या असं होतं आपल्याला. तर ही जी कमीपणा आहे ना, ह्याचा अर्थ असा आहे हृदयात खूप आहे. खूप चांगले आहेत आपण. सगळं भरलंय, प्रेम प्रकाश भरलाय, पण जात नाहीये बाहेर. म्हणजे ते फील नाही होत आहे. मग ते फील का नाही होत आहे? असून पण का नाही मला माझा चांगुलपणा दिसत? मी चांगली आहे तर मला का नाही दिसत आहे? ते दिसण्यासाठी आपण प्रवाहित करतो ती ऊर्जा. एकदा ती वाहायला लागली, की मग आपणच आपल्याला बघायला लागतो आणि ते प्रेम आतमध्ये आपोआप जाणवायला लागतं. 2-3 आठवड्याचा कालावधी गेला, मग म्हटलं नाही, युनिफाईड शिवाय गत्यंतर नाहीये मला आणि मग जे धरला बाबाजींचा हात, तो परत सोडला नाही. तर हे हे आहे आपलं अहंकार. ही आहे आपली बुद्धी. तर्क-वितर्क ज्याला आपण लॉजिकल माइंड म्हणतो, एनालिटिकल माइंड म्हणतो. दिसत नाहीये. का नाही दिसत आहे? गडबड, गडबड सगळ्याची आपल्याला घाई, घाई, घाई असते. आज केलं की उद्या, आज केलं की उद्याच झाला पाहिजे रिझल्ट. अशा प्रकारे आपलं एक पॅटर्न बनलेला असतो. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात, की हे ज्ञान जे घेतोय आपण ते काही उपयोगाचं नाहीये, कामाचं नाहीये. म्हणून या आठवड्यात आल्यानंतर सुद्धा बाबाजी असं म्हणतात, की तुम्हाला असं कधी-कधी फील होईल, की मी काय करतीये ते बरोबर आहे का? त्याचं काही होतंय का? पण हे पूर्णपणे सत्य नाही. पण परिस्थिती अशी असते, की जणू तुमच्या अस्तित्वात 2 किंवा अधिक भाग आहेत आणि प्रत्येक भागाचे स्वतःचे विचार, श्रद्धा व प्रेरणा आहेत. त्यापैकी तुमचे मस्तिष्क म्हणजे तर्कबुद्धीचा भाग हा त्यापैकीच एक भाग आहे. 1 मिनिट मी लॅपटॉपचं चार्जिंग संपतंय पहिलं ते लावते. ह्याचा अर्थ असा आहे, की 2 भाग का म्हणलेले आहेत? आपल्याला माहिती आहे आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत. लेफ्ट डावा मेंदू, उजवा मेंदू. तर डावा जो म्हणतो आपण तो जास्त कलाकार अशा पद्धतीचा आणि आपल्याला हेही माहिती की इडा नाडी, पिंगला नाडी आणि कशी असते ती सुषुम्ना मध्याला. तर फार काही मला त्याच्यात नॉलेज नाहीये, खरं सांगते. पण जेवढं काही मी थोडंफार ह्या निमित्ताने थोडं बघितलं, समजून घेतलं, तर हेच आहे की 2 भाग कारण आपलं सगळं विश्वच द्वैतावर उभं आहे. आपण प्रत्येक गोष्टीतच पाप, पुण्य, चूक बरोबर बघत बसतो. त्याच्याशिवाय आपल्याला नाही. डोळे सुद्धा 2 आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला 2-2 दिलेल्या आहेत. शरीरामध्ये सुद्धा त्याची एक सिमेट्री आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण आहे. व्यक्तीकडे बघताना पण आपण चांगली की वाईट बघतो, काळा का गोरा बघतो. सगळं आपल्याला असंच दिलेलं आहे. ती विचारसरणीच तशी आहे. आणि त्यामुळं अगदी म्हणजे शरीरापासून, मनापासून मनाचे पण 2 भाग आहेत. ते सतत एक चांगलं मन, एक शैतान, एक देव म्हणतो आपण. देव, एक दानव. आपल्या आतमध्येच सगळं आहे ना. मग हे आपल्या आतमध्ये सगळं आहे. तर जिथं राम आहे तिथंच रावण आहे. तशा पद्धतीनेच ती रचना झालेली आहे. म्हणून इथं म्हणलं की 2 आणि अधिक स्तर. तर ह्यावर बोलण्यासारखं खूप आहे. आपण आपल्या आतमध्ये बघा, की दिवसभर आपण एक निगेटिव्ह विचार येतो, मग आपण लगेच म्हणतो, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे." मग आपण आठवतो, "मी प्रेम प्रकाश पाठवतो." तर जिथे-जिथे आपल्याला नकारात्मक भावना बाहेर यायला लागतात, विचार कुणाबद्दल येतात, की लगेच आपण आता काय करायला शिकलोय, प्रेम प्रकाश पाठवा. त्याच्यावर एक उपाय किंवा मग म्हणा, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्याला माफ करा, क्षमा करा." तर हे काय आहे? तर हे आहे, की जो एक भाग ज्याला आपण प्रकाश म्हणतो. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचे 2 भाग आहेत आणि म्हणून इथं म्हणले, की ह्या भागामुळं आपल्याला असं मन सांगतं,
ते त्याचं काम करते. ते अगदी प्रामाणिक आहे. त्याचं काही चूक नाहीये. त्याला ते कामच दिलेलं आहे, की तू सतत असे हे विचार बाहेर टाकायचे. जिथं स्वीकार होतो लगेच तू त्याला अमान्य करायचं. म्हणून हे पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, की आपल्याकडं आपल्या मेंदूचे सुद्धा 2 भाग आहेत. त्याप्रमाणे हे दोन्ही काम करतात आणि म्हणून इथं तर्कबुद्धीचा भाग म्हणजे लॉजिकल आपण सारखा विचार करतो, की खरंच हे असं होतं का? असं होऊ शकतं का? हे केल्याने काय होतं? असं ऊर्जा पाठवून होतं का? प्रेमप्रकाश पाठवून होतं का? ह्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्या खरंच काम करतात का? अशा अनेक तर्क-वितर्क, अंदाज बांधत आपण आपलं आयुष्य कितीतरी वेळ घालवत बसतो त्याच्यामध्ये. आणि मग जेव्हा आपण थोडंसं अजून ऊर्जा, एनर्जी ह्या भाषेमध्ये बोलायला लागलो, थोडं समजून सांगायला लागलो, की सबकॉन्शियस माइंड आहे, असं आहे, तसं आहे. मग कदाचित त्या गोष्टी आपल्याला समजतात, की हां, हे असं आहे. जसं आपल्याला आठवतंय श्रुतीताईंनी गणपती बाप्पांचं एक चित्र दिलं होतं आणि मेंदूचं ते दाखवलं होतं, की कसं त्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, की कसे बाप्पांचा जे आहेत क्वालिटीज ते म्हणजे कसं आपल्या मेंदूमध्ये सगळं काम करतं वगैरे, ते सगळं आपल्याला दाखवलं होतं. तर अगदी तर ते मला आता आठवण आली, झाली एकदमच म्हणून सांगते, की त्या पद्धतीनेच आपल्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. पण जसं इथं म्हणलं ना, की युगानुयुगे तुमच्या मस्तिष्काच्या या भागाचे वर्चस्व राहिलंय. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जास्तीत जास्त जेव्हापासून आपल्याला समजतं, कळत्या वयात आल्यापासून आपण केवळ आपल्या बुद्धीनेच विचार करायला जातो. डोक्याचाच वापर आपण जास्त केलेला आहे. जे मला शिकवलं गेलं. आता हे बघा, लहानपणापासून तुम्हाला मुख्यतः बुद्धीचा वापर करण्याचे शिक्षण दिलंय. हुशार आणि ढ तिथं पण 2 द्वैतामध्ये ते पण आले. हुशार आहे आणि ढ आहे. हे अभ्यासात कच्चा आहे, हा चांगला आहे. ह्या सगळ्याचं आपल्याकडे वर्गीकरण पक्कं केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी मला वाटते सीमाताईंनी जो काल घेतला, यू कॅन हील मधला जो पाठ घेतला, की लहानपणापासून आपल्या आई-वडील ज्या संस्कारात वाढले, त्यांचा दोष नाहीये. ते पण त्याच शिक्षणामध्ये आलेत म्हणून ते आपल्याला तसं शिकवतात. कितीतरी गोष्टी आपण डोळे बंद करून त्यांच्या फॉलो केल्या. आणि हेच आपल्याला शिकवलं गेलं, की लहानपणापासून कसं आपल्याला मुख्यतः बुद्धीचा वापर, डोक्याचा वापर जास्त करायला सांगितला. केला आपण. या जगामध्ये तार्किक विचारसरणी आणि मज्जापेशींच्या प्रशिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं. जितका जास्त डोक्याने विचार करता येईल. पैसा असेल, काय असेल, अगदी म्हणजे छोटंसं तुम्हाला आता सांगते, की बसमध्ये, एस-टीमध्ये बसताना सुद्धा पटकन जागा पकड म्हणून आपण ढकलत जाऊन पहिली आपली जागा तिथं फिक्स करतो. म्हणजे हा पण एक आहे. काही जण असतात, की जाऊ दे, असू दे कोणाला असं करून किंवा असं. त्याच्यात काही वाईट नाही, की जाऊन पकडून जागा पकडणं. पण हे शिकवलं जातं. जा पटकन जागा पकड. म्हणजे त्या लहान मुलाला काय वाटतं, की प्रत्येक वेळेस जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे. ही सीट पकडणं हे आपलं महत्वाचं एक मिशन बनून जातं. मग त्यासाठी ते लहान मूल कसंही ढकलत, कोणाला काही असं करत, त्याला हे नाही कळत, की कोण लहान आहे, कोण मोठं आहे, हे नाही कळत. त्या पद्धतीने शिकवलं जातं, की जा पटकन रुमाल टाक आणि जागा पकड. म्हणजे कुठेतरी सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. असा पण त्याच्यामध्ये एक भाव निर्माण झाला. तर अशा पद्धतीने त्याची जडण-घडण होत जाते. मग मोठं झाल्यानंतर या छोट्या-छोट्या प्रसंगातून प्रत्येक गोष्टीसाठी तो हाव, की हे पहिलं माझ्याकडे आलं पाहिजे. हे आपल्याला पहिलं मिळालं पाहिजे. मग दुसऱ्यांना उरलं तर उरलं. म्हणजे ह्या प्रकारचे त्याचे एक संस्कार बनत जातात हळू-हळू. तर हे सगळ्यामध्ये लागू आहे. हे तर मी छोटंसं उदाहरण दिलं. मला आठवण माहीत नाही का झाली अचानक. तर हे तर अनेक ठिकाणी आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरून बघा, की जिथं-तिथं डोक्याने विचार केला जातो. तू आधी घे, आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. बाकीच्यांचं नंतर बघू. कितीतरी गोष्टी आहेत अशा ज्या आपल्याला ह्याला सांगता येतील. अनेक उदाहरणं आहेत. तर म्हणून मस्तिष्क हा जणू राजा असतो. ते तसे वागले म्हणून आम्ही पण तसं वागायचं. आपण कशाला पुढाकार घ्यायचा? मी कशाला त्यांच्या पाया पडायचो? मी कशाला सतत बोलू? ह्या अहंकारापायी नाती तुटली. ह्यांनी आम्हाला हुंड्यात काय दिलं? मुलीकडच्यांनी काय दिलं? आम्हाला हे नाही दिलं. मानपान. तुम्ही बघा ना, लग्नातले मानपान तर किती असतं. त्याच्यानंतर जे सणवार येतात त्याच्यामध्ये पण आम्हाला हे नाही दिलं, ते नाही दिलं. हे सगळं काय आहे? हे सगळं मस्तिष्क आहे. हे सगळं डोकं आहे. इथून नाहीये हृदयातून. हे सगळं डोक्यातून चाललंय कामकाज, की पैसा पाहिजे आपल्याकडं. मुलीकडच्यांनी पैसा दिला पाहिजे, हुंडा दिला पाहिजे. हे आलं पाहिजे सणावाराला, मानपान झाला पाहिजे जावयाचा. हे सगळं जे आहे, हे सगळं त्याच्यावरच उभं आहे. आणि त्यामुळं आता आपण बघतोय उलटी परिस्थिती आली. आता आपण म्हणतो मुलींना जास्त किंमत आली, भाव आलाय. पण हे सगळं त्याचीच ॲक्शन रिएक्शन होत ती साखळी इथपर्यंत पोहोचली आता. की ज्या पद्धतीने ते झाल्या गोष्टी, आता मग ते म्हणतो स्त्रीतत्व किंवा हे
ते सगळं आता आपल्याला दिसतंय, की कसं ते जागृती आली, कशा झाल्या, कसं मुलींना पोटातच मारलं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात म्हणून आज आता ही परिस्थिती आपल्याला जाणवतीये, की जे आपण खूप खूप आहे त्याच्यावर खरं तर डेप्थमध्ये खूप बोलण्यासारखं आहे. पण ह्याचा कुठेतरी पूर्वी ह्या कशा घडलेल्या आहेत गोष्टी. सासरी असेल किंवा हुंड्यावरून असेल, अशा सगळ्या गोष्टी अजूनही आपण बघतो. तर हे सगळं मस्तिष्क आहे. मस्तिष्क हाच म्हणजे आपला मेंदू, आपल्या डोक्याचा भाग जो वापरतो, तोच आपला राजा बनला या समाजाचा. विचारसरणीचा राजा, ही सगळं डोक्याने विचार करणे. हृदय पूर्ण बंद आहे. हृदयाचा वापरच नाहीये, असं झालेलं आहे. ज्या कार्यांसाठी बौद्धिक कौशल्याची आवश्यकता असते, तिथं अधिक मोबदला मिळतो. अ, कारण जिथं साहजिक आहे, जिथं डोकं लावायचं काम आहे. अशी ऑफिसमधली कामं असतील, घरातली कामं असतील. घरामध्ये पण डोकं लावून करावं लागतं ना. असं नाही की घरात पण आपण डोकं लावूनच काम करतो. सगळीकडे मस्तिष्कचा वापर आहे. जिथं आपल्याला स्किल वापरावं लागतं आपलं. स्वयंपाक करणं पण स्किल आहे, भांडी घासणं पण स्किल आहे. प्रत्येक गोष्टीत एक कौशल्य आहे. कशा पद्धतीने तुम्ही ते काम करता. तर ह्यासाठी आपल्याला असं लिहिलंय की तिथं तुम्हाला चांगला मोबदला मिळतो. बुद्धिजीवी वर्गाला एक उच्चभ्रू गट असं मानलं जातं. अनेकदा ते स्वतःच्या स्वतंत्र आणि वेगळ्या विश्वात वावरताना दिसतात. आता याचा अर्थ असा आहे, की बुद्धिजीवी, की म्हणजे जी लोकं अतिशय आपण हुशार मानतो, डोक्याने हुशार, स्किल असलेली, कौशल्य भरपूर आहे त्यांच्याकडं, कामामधलं कौशल्य असेल, तर त्यांना जर आपण हायरार्की बघितली, पिरॅमिड बघितला, तर ती लोकं सगळ्यात वरच्या स्तरावर असतात. ज्यांच्याकडे बुद्धीचा वापर जास्त आहे, बुद्धी हुशार आहेत ती लोकं. त्या लोकांना एक वरचं स्थान आहे. त्यांना वरच्या स्थानावर ठेवलं जातं, कारण ती हुशार लोकं आहेत. त्यामुळं त्यांचं एक स्वतःचंच विश्व आहे. त्यांचा आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे, की ती बुद्धीने विचार करतात. आणि त्यांची जी आपण त्याला आयक्यू लेव्हल म्हणा किंवा काय, पण त्या लोकांचा एक स्वतंत्र आणि वेगळं विश्व आहे. असं आपल्याला समाजामध्ये 2 गट झालेले दिसतात. पुन्हा इथं द्वैत आलं. सांगायचा इथं उद्देश असा आहे, की त्याच्यामध्ये पण द्वैताचा कसा समावेश आहे बघा, की त्या लोकांना एक वेगळं स्थान आहे. आणि मग जे बुद्धीचा वापर करत नाहीत, जी कष्टाची कामं करतात, ज्यांना जास्त कष्टाची कामं आहेत, शारीरिक कामं आहेत, त्यांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे. दुय्यम दर्जा दिला जातो. अशा प्रकारे असं सांगितलंय, की त्यांचं एक वेगळं विश्व आहे, स्वतंत्र असं विश्व आहे आणि अ, कमी म्हणजे बुद्धीचा वापर असणारी अशी जी काही कामं आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळं स्थान आहे आपल्या समाजामध्ये. अचानक हां, इथून वाचा कविता ते. हो. अचानक तुमच्या मस्तिष्काला दुय्यम भूमिका स्वीकारण्यास सांगितले जाते आणि नेतृत्वाची सूत्रे तुमच्या हृदयाकडे सोपवली जातात. मस्तिष्काच्या दृष्टीने हृदय म्हणजे केवळ भावनांनी भरलेले एक मऊ कोमल अस्तित्व असते. त्याच्याकडे तर्कशक्ती नाही. माहिती साठवून ठेवण्याची कोणतीही पद्धतशीर यंत्रणा नाही. तसेच सवयी आणि संस्कारावर आधारित विचार पद्धतीही नाही. तरी सुद्धा तुम्ही त्या दुय्यम मानल्या गेलेल्या घटकाकडेच जीवनाची सूत्रे सोपवू पाहता. यामुळे तुमच्या अंतर्मनात एक सूक्ष्म संघर्ष सुरू होतो. काही काळ तुम्ही या शिकवणीचे मनापासून पालन करता आणि त्यातून सुंदर प्रगती अनुभवता. विश्वाच्या अथांग बुद्धिमत्तेशी जोडलेल्या हृदयातून तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन मिळत राहते आणि तुम्ही त्या दिव्य प्रेरणेचा सहज स्वीकार करता. परंतु काही काळानंतर तर्क, प्रशिक्षण आणि वर्षानुवर्षाच्या संस्कारांनी बळकट झालेले मस्तिष्क स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडू लागते. त्याचे सर्वात प्रभावी शास्त्र कोणते? शंका. इतका 2 म्हणतो ना 2 पॅराग्राफमध्ये ना, आपल्या आयुष्याचं सार लिहून ठेवलंय. खरंच म्हणजे मी हा धडा वाचला नाहीये, पण आत्ता जेव्हा कविता ते वाचत होत्या ना, बापरे! म्हणलं केवढं डीपमध्ये आता हे कसं सांगू मी असं वाटतंय मला. इतकं ह्याचं तुम्ही प्रत्येकाने ह्याच्यावर खरंच विचार करा. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या अनुभवावरून आणि आपल्या दृष्टीवरून आपण ह्याच्याकडे बघू. केवळ माझ्या दृष्टीतून नाही. प्रत्येकाने आपापली दृष्टी, आपापला अनुभव, आपली समज बुद्धी यानुसार हे समजून घ्या. तर खरं तर इथं आपल्याला बुद्धी नाही म्हणजे बुद्धीला थोडं बाजूला काढा असं सांगितलं गेलंय. पण
बुद्धी तितकीच महत्वाची आहे. मन, बुद्धी, शरीर, हे सगळं जे आपण बघतो, आत्मा, ह्या सगळ्या गोष्टीच महत्वाच्या आहेत. या सगळ्यांनी आपण बनतो. आपलं अस्तित्व केवळ फक्त शरीर नाही आणि मन नाहीये किंवा फक्त बुद्धी पण नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बुद्धी आहे म्हणून आपण हे समजून घेतोय. बुद्धी किती महत्वाची आहे? आपल्या प्रत्येक गोष्टीत बुद्धी महत्वाची आहे. पाणी प्यायचंय. पाणी प्यायचे तहान लागली हे मला समजते. ती भावना समजली. मग आता त्याच्यासाठी करू काय? उठायचं, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पाणी भरायचं, प्यायचं. ही बुद्धी आहे. जी आपल्याला ती स्टेप सांगते. ती कुठेतरी स्टोअर आहे आपल्या आतमध्ये. ती आठवण मेमरी, की उठ, ह्याच्यासाठी तुला पाण्याचा ग्लास हातात धरावा लागेल, पाणी घ्यावं लागेल, प्यावं लागेल. ही सांगणारी बुद्धी आहे आपली. ती जरी आपण एक एक प्रोसेस बनलेली आहे आपल्या डोक्यामध्ये, तरी पण ही बुद्धी, की जी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवते. त्यामुळे ती महत्वाची आहेच, त्याच्यात वादच नाहीये. पण अ, ह्या 2 ह्या 2 पॅराग्राफमध्ये ना, आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगितलं जातंय आणि ते म्हणजे काय, की अचानक आता आपल्याला कळलं, की आपल्याला बुद्धीचा वापर होतोय. कसं आपण सगळ्या गोष्टीत डोकं वापरायला जातो आपलं. सगळीकडे डोकंच वापरायचं. हां, तर अशा वेळी आपल्याला सांगितलं जातं, की अचानक आता तुमच्या मस्तिष्काला दुय्यम भूमिका सांगितली जाते, स्वीकार करा आणि नेतृत्वाची सूत्रे तुमच्या हृदयाकडे सोपवली जातात. तर हे म्हणायचं कारण असं आहे, की पूर्ण युनिफाईड आपण हृदयात केंद्रित व्हा, हृदयात जा, हृदयात जा, हृदयात जा करतो. कारण हे कलियुग जे म्हटलं गेलंय ना, ते मुळातच मस्तिष्काला जास्त स्थान दिल्यामुळेच झालेलं आहे, की जिथं हृदय सगळेजण विसरून गेले. भावनांना स्थान नाहीये. प्रॅक्टिकल आयुष्य आहे, प्रॅक्टिकल जग आहे. तर त्यामुळंच कुठेतरी तो कलीचा म्हणतो ना आपण, की तो वाढलेला आहे. की सगळीकडं कसं स्वार्थाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये डोक्यानेच विचार करून ह्या गोष्टी घडत गेल्या पुढे. ते खूप त्याचं डीप कनेक्शन आहे खरं तर. ते सांगणं पण आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये जमणार नाही. पण ह्या पॅराग्राफला अनुसरूनच सांगते, की जसं अचानक आपल्याला सांगितलं जातं, की आज तुम्ही उठायचं आणि हृदयात केंद्रित व्हायचं. मग किती जणांना आपल्या जेव्हा आपण सुरू केलं युनिफाईड किंवा आत्ता जे करतायत, त्यांनी बघा, की हृदयात केंद्रित झाल्यानंतर इतकं जड हेवी वाटतं पहिल्यांदा. असं वाटतं काहीतरी दगडं ठेवलीत आणि जितकं आपण तिथं एकाग्र करतो, केंद्रित होतो, ध्यान लावतो तिथं, हळू जाणवेल, की माझं हृदय खुलं झालंय म्हणजे हलकं झालंय. कारण इथं इतकं भरलेलं आहे. त्याच्यावर इतकी दगडं पडलीत, इतकं त्याच्यावर ओझं पडलेलं आहे, की ते बंद होऊन गेलंय. आणि त्या गुहेचं दार उघडतं ना, तर सगळी दगडं पहिल्या बाजूला काढावी लागतात आणि मग ते खुलं होतं. तसं झालेलं आहे. मग अचानक आपण एक दिवशी उठून युनिफाईड सुरू केलं. आता हृदयात जा. आता हृदयात जा. हे सांगायला लागलं, की ते फार अवघड मग. मग आपल्याला असं जाणवतं मला श्वास घेता येत नाही. किती जण म्हणतात, "मला श्वास घ्यायला त्रास होतो जेव्हा मी हृदयात केंद्रित होते. मला जड वाटतं, मी स्वतः अनुभव घेतला. मला इतकं हेवी फील व्हायचं. असं वाटायचं काय ठेवलंय आपल्या इथं? इतकं ओझं घेऊन असं वाटायचं. हळू प्रॅक्टिसनी मग ते खुलं होत गेलं. मग ते फ्लो होती एनर्जी तिथून. म्हणजे नदीला जसं धरणं बांधून ठेवतो ना आपण, अचानक धरणाचे दरवाजे उघडतात आणि तो फ्लो बाहेर येतो. अगदी तसं. तर असं अचानक आपल्याला सांगितलं गेलं आणि मग सगळी जबाबदारी आपल्या हृदयाकडे सोपवली गेली. मस्तिष्काच्या दृष्टीने हृदय म्हणजे केवळ भावनांनी भरलेलं एक कोमल अस्तित्व, मऊ. त्याच्याकडे तर्कशक्ती नाही. माहिती साठवून ठेवण्याची कोणतीही पद्धतशीर यंत्रणा नाही. तसेच सवयी आणि संस्कारांवर आधारित विचार पद्धतीही नाही. तरी सुद्धा तुम्ही त्या दुय्यम मानल्या गेलेल्या घटकांकडे जीवनाची सूत्रे सोपवू पाहता. तर ह्याचा अर्थ असा नाही, की आपण सगळं हृदयानेच विचार करायचा का? मग बुद्धीचा काय उपयोग आहे? म्हणजे कुणी येऊन आपल्याला फसवून जाईल, कुणी आपल्याला वेड्यात काढेल. तिथं आपली बुद्धी चालतच नाही. फक्त हृदयानेच कोमलतेने, मऊपणाने असं जर आपण करत बसलो, तर आपल्याला वेड्यात काढतील लोकं त्यावेळेस. कारण हे जग तसं नाहीये. तर खरं तर प्रॅक्टिकली विचार करायला गेलं, तर आत्ता आपण हृदयानेच जगतोय असं म्हणू शकत नाही किंवा जगावं असं पण नाहीये. दोन्हीचा एक संतुलन ठेवून, हृदय आणि बुद्धी या दोन्हीमध्ये आपण एक संतुलन, की केवळ बुद्धीनेच नाही आणि केवळ हृदयानेच नाही. पण आत्तापर्यंत जसं आपण पहिल्या 2 पॅराग्राफमध्ये बघितलं, आत्तापर्यंत आपण मस्तिष्काचा वापर, डोक्याचा वापर जास्त केलाय. तुझं माझं, मी कशाला करू, हे कशाला, हे असं वागतात, ते तसं वागतात. हे सगळं डोकं आपलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सांगितलं गेलं, की आता सूत्र तुमच्या हृदयाकडे द्या. नेतृत्व म्हणलं गेलंय. नेतृत्वाची सूत्र, की तिथं तुम्ही नेतृत्व, लीडरशिप कोण करेल आता? हृदय. म्हणून म्हटलं गेलं ना 5वं आयामामध्ये आपण पृथ्वी चाललीये.
5 डायमेन्शन, तिथं पूर्ण हृदय काम करणार आहे. तिथं पूर्ण जी लीडरशिप आहे ना, ती हृदयाकडे असणार आहे. असं का म्हटलं गेलंय? कारण 5वं डायमेन्शन आपण जेव्हा ऐकलंय, तेव्हा आपण एक गोष्ट ऐकली, ती म्हणजे अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेम. आणि प्रेम कुठे आहे? हृदयात आहे. त्या भावना सगळ्या इथे आहेत. म्हणून हृदयाला खूप महत्त्व दिलं गेलंय. तर ह्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आपण हेच शिकलोय, की कसं तुमच्या इच्छा पूर्ण करायचं सामर्थ्य हृदयात आहे. कशी तुमची सर्वज्ञ बुद्धिमत्ता हृदयात आहे. आठवा एक-एक धडे. कसे तुम्ही क्षमा करता ते हृदयातून करता, डोक्याने नाही. डोक्याने जाऊन त्याला सॉरी म्हणलं, माफ करा मला किंवा तुम्ही त्यांना क्षमा केली, मी तुम्हाला क्षमा करतो. परत घरी आल्यानंतर सगळं आठवून पुन्हा तेच. ती क्षमा नाहीये. क्षमा करायची असेल तर हृदय. तिथूनच तुम्ही जेव्हा सगळ्या भावना, कारण भावनांनी भरलेलं आहे. आणि तिथून भावना जेव्हा फील करते, की मी त्याला क्षमा करते, मी त्याला प्रेम पाठवते, तेव्हा खरोखर त्या एनर्जीज त्याच्यापर्यंत पोहोचतात. तुम्हाला स्वतःला त्या एनर्जी हलक्या करतात. लाईट फील करून देतात. म्हणून ह्यासाठी सांगितलंय, की आता जी लीडरशिप आहे ना, ती हृदयाकडे द्या. ती सूत्र तुम्ही द्या आणि बघा, तुम्ही कुठलंही व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन YouTubeवर कुठल्याही मास्टरचं जाऊन ऐका. कुठेही जाऊन ऐका, अगदी गीतेपासून कुठेही. जेव्हा आपली इच्छा आपल्याला पूर्ण करायची असते ना, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं. वेगवेगळे टेक्निक आहेत. बरेच जण सांगतात डोळे मिटा आणि डोळ्यापुढे आणा, इमॅजिन करा. युनिफाईडमध्ये पण मागच्या आठवड्यामध्ये हा उल्लेख आहे, की व्हिज्युअलाइज करा आणि वर्तमानात घडतं असं बघा. म्हणजे फील करा. फील करा. फील करा म्हणजे आत्ता तुम्ही त्या भावना जगा. ज्या तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, त्या ऑलरेडी तुम्ही जगा. थोडं अवघड आहे, पण ते आपण हृदयातूनच करू शकतो. डोक्याने फक्त आपण अरे असं-असं हो का नाही, होईल का नाही, शंका हेच सुरू असेल. प्रश्न, तर्क-वितर्क, अंदाज बांधणं किंवा आत्तापर्यंत जे अनुभव आलेत त्यालाच पुढे बघणं, हे डोक्याचं काम आहे. पण हृदयातूनच केवळ मी फील करू शकते, की मला आत्ता मी या ठिकाणी पोहोचलेली ट्रिपला. हे मी हृदयातून फील करू शकते केवळ. त्यासाठी आपल्याला असं दिलंय, की त्याच्याकडे तर्कशक्ती नाहीये. ते हे नाही करू शकत. मला आलं ना, जाऊ दे तो माणूस बोलत नाहीये. मला वाटतंय बोलावसं. एखाद्या आपल्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम असेल, भांडणं असतील. नसेल बोलत, पण मला आज आठवण येते त्या माणसाची माहीत नाही का? उचलायचा फोन लावला. हे आहे हृदय. डोकं म्हणतं, "अरे नको लावू. काही अडलं नाहीये. एवढे तर तुझ्याशी वाईट वागले, तुमच्याशी असं झालं, फसवलं, हे झालं, खूप झालं. काही गरज नाहीये." पण हृदय म्हणतं, "कर." हे आपल्या आतमध्ये हे द्वंद्व सुरू असतं ना सारखं, दिल और दिमाग का. तर तसंच सांगितलंय, की ह्याच्याकडे तर्कशक्ती नाहीये, की असं झालं आता मी करू का? कारण हृदय हे वर्तमानात, आत्ताच्या क्षणामध्ये. डोकं जे आहे ते तुम्हाला वारंवार भूतकाळात घेऊन जातं, भविष्याची आठवण करून देतं. "बघ तू फोन केला आणि असं झालं तर? कशाला तू नमतं घ्यायचं? कशाला पाया पडायला जायचं? कशाला तू हे करायचं?" हे सतत घेऊन जातं आपल्याला. पण हृदय इथं आत्ता वर्तमानात आपल्याला सांगतं, की "तुला आठवण येते ना, तू फोन कर. तुला प्रेम द्यायचंय ना, तू प्रेम दे, फोन कर त्यांना." तर हे आहे अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेम. मी निसर्गाला प्रेम प्रकाश पाठवते. त्याच्याकडून येते नाही येते, पण मी पाठवते. तर तसंच आहे. म्हणून इथं म्हणलं, की माहिती साठवून ठेवण्याचं मेमरीसाठी काही नाही. मेमरीसाठी मस्तिष्क आहे, मेंदू आहे आपला. जो आठवणी ठेवतो, हे झालं होतं, ते झालं होतं. तसेच सवयी आणि संस्कारांवर आधारित विचार पद्धती पण नाही. हे बघा किती महत्वाचं आहे. काल सीमाताई याच्यावरच बोलत होत्या. घरातल्या आपल्या गोष्टी, लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी किती कनेक्टेड आहे बघा. म्हणून बाबाजींनी आधी त्यांचं ते घेतलं आणि मग हा धडा आपल्या समोर आलाय. तर सीमाताईंचं कालचं सेशन ज्यांनी ऐकलं नसेल प्लीज ऐका. ह्याबद्दल तुम्हाला हेच अगदी मला असं वाटतं, की अगदी ह्याच विषयावर ते काल बोललेले आहेत, की सवयी आणि संस्कार आपल्या घरामधली कसं आपली जडणघडण झाली, आई-वडील कसे करतात, फॅमिलीमधली लोकं कसं करतात. आई-वडील दुसऱ्यांशी वागताना कसे वागतात, बाजूच्या लोकांबरोबर कसे वागतात, फॅमिलीमधले हेच मुलं शिकणार पुढे जाऊन, की हा पाहुणा चांगला नाही म्हणलं आईने सांगितलं किंवा वडिलांनी, की मुलांनाही तेच वाटणार. किंवा आपल्या सोसायटीमध्ये जिथं राहतो तिथं सुद्धा क काही ठराविक लोकांचं आपल्या घरातल्यांचं कसं वागणं आहे, यानुसारच आपण शिकतो. आपल्याला जे शिकवले गेले, की आपली कुलदेवता ही आहे. त्यानुसार आपण त्याला कुलदेवता मानतो. ही देवता आहे, ह्याचं पूजन करावं, हे छान आहे. तर जसं सांगितलं जातं, जसे सवयी आहेत, संस्कार आहेत, त्यानुसारच आपण बनतो. म्हणून ही हृदयाकडे ही गोष्ट नाहीये. मग घरामध्ये
एखादा विशिष्ट व्यक्ती असा असतो ज्याचा स्वभावच वेगळा आहे. सगळी लोकं भांडकुदळ असतील, निगेटिव्ह असतील किंवा काय असेल, पण तो व्यक्ती असतो जो सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो, "नाही, मला जे वागायचं तेच मी करणार." मग तो सगळ्यांच्यामध्ये बसत नाही. म्हणून त्याला आपण काळी मेंढी म्हणतो, ब्लॅक शीप म्हणतो, की ते सगळ्यांपेक्षा वेगळा असा प्राणी घरामध्ये. तर हे असं आहे, की त्याचं हृदय काम करत असतं. सगळे बोलतायत डोक्यानी, पण हा एकटाच व्यक्ती असा असतो जो हृदयाने बोलतो. ठीक आहे ना, सुरुवातीला कदाचित त्याला समजून घेणारं कोणी नसेल. वेड्यात काढणारी लोकं असतील त्याला. "तुला कळत नाही, गप्प बस. मूर्खच आहेस, गप्प बस." असं म्हणून त्याला शांत बसवणारी असतील. पण तो व्यक्ती कसा असतो माहिती प्रामाणिक असतो. जे असेल ते तोंडावर बोलणारा असतो. मग अशा वेळी त्या माणसाची भीती वाटायला लागते. अरे, हा घरातले सगळंच काही बोलतोय. वाटेल ते म्हणजे सगळंच ओपन करून बोलतोय असं होतं. कारण आपल्याला सतत एक मास्क घालून, लपून सांगायची सवय असते, की असं आहे. पण तो एक व्यक्ती असा असतो जो हृदयातून असतो, जगत असतो. तो प्रामाणिक असतो. जो असेल ते बाबा आहे बाबा, असं ते असं आहे. कुठलंही सोंग आणत नाही आणि हे असतं हृदयातून जगणं. जे आहे ते मास्क बिना जगणं. तर ह्याकडे आपण आलेलो आहोत, चाललेलो आहोत, जात आहोत, जाऊ अजून. तर हे आहे युनिफाईड, की जे आपल्याला हृदयाने जगायला शिकवतंय आता आणि त्याची फार गरज आहे. त्याची फार गरज आहे आणि ते पण कळेल, की कसे आपण ह्यातूनच उच्च आयामांमध्ये जातोय, की हेच आपल्याला वरच्या व्हायब्रेशनल लेव्हलला किंवा हायर डायमेन्शन जे आपण म्हणतो, त्या डायमेन्शनमध्ये आपल्याला हेच घेऊन जाणार आहे म्हणून. तरीही तुम्ही त्या दुय्यम मानल्या गेलेल्या घटकांकडे जीवनाची सूत्रे सोपवू पाहता. पण एवढं आता आपल्याला समजलं, की माझं सगळं ज्ञान माझ्या हृदयात आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल, संकेत मागायचे हृदयात जा. आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा आहे हृदयात जा. आपल्याला हे शिकवलं गेलं युनिफाईडमध्ये, की मी आता याचा अर्थ असा आहे का बुद्धी नाही? बुद्धी आहे म्हणून तर आपण हे करतोय. बुद्धीने शिकलं, की मला हो नाहीचे संकेत मागायचेत. मग मला प्रोसेस काय करायची? डोळे मिटायचेत, उच्चस्वाला कनेक्ट व्हायचंय, उच्चस्वाचं नाव काय आहे? हे सगळं बुद्धी आहे. बुद्धी नाहीये असं नाहीये, बुद्धी आहेच आहे. पण लीडरशिप कुणाकडे आता? हृदयाकडे. मी डोळे मिटणार, आत जाणार, माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला मी पत्रिका घेऊन, हे घेऊन, ते घेऊन बंद सगळं. माझं हृदय सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं माहिती आहे. आणि जिथं माझा ईश्वर बसलाय. तर बाबाजी म्हणतात, "तुम्ही हृदयाला कनेक्ट का नाही होत?" त्याला विचारा सगळं. तिथं माहिती साठवून नाही ठेवली, तर तुम्हाला जे आहे ते खरं आन्सर देईल. तुम्हाला पटो किंवा न पटो. तुम्हाला तो खरोखर सांगेल. डोळे मिटून विचारायचं, की माझं या व्यक्तीबरोबर भांडण आहे, पण मला बोलावसं वाटतं, मी काय करू? किंवा माझी खरी इच्छा काय? किंवा माझा आत्ता कुठला विचार मला त्रास देतोय? कशामुळं मला हे असं होतंय? मला रडू येतंय, माझं हे दुखतंय, ते दुखतंय. काल सत्रामध्ये बघितलं आपण, की वेदना ज्या येतात, त्या तुमच्या भीतीमुळं, तणावामुळं वेदना सुरू होतात शरीरामध्ये. मग विचारा तुम्ही, की का होतंय असं उच्चस्व मला सांग. त्यावेळेस आपल्याला तो एक विचार प्रकट होतो, की तू उगाचच राग धरलाय, तू उगाचच जास्त भीती बाळगती येणाऱ्या काळासाठी. असं काहीही विचार आपल्याला येईल. म्हणजे बुद्धी तर आहेच आहे, पण हृदय आपल्याला खरी उत्तरं देतं. सगळ्याच्या पलीकडे जाऊन. कारण त्याला तर्कशक्ती नाहीये लक्षात ठेवा. त्याच्याकडे लॉजिक नाहीये. त्याच्याकडे तर्क-वितर्क नाहीये. हे केलं तर काय होईल? ते केलं तर काय होईल? माहिती साठवून ठेवण्यासाठी याचा फार मोठा मीनिंग आहे, की पद्धतशीर यंत्रणा नाहीये. माहितीच्या आधारे आपल्याला मन म्हणजे मस्तिष्क पूर्वी असं झालंय बरं का, या माणसाशी तू बोलायला गेली आणि तोंडावर आपटली. आता परत करू नको किंवा पूर्वी तू हे सुरू करायला गेली होतीस बिझनेस, पण सगळं बुडलंय. हे माहिती आहे, डेटा आहे स्टोअर मस्तिष्कमध्ये. म्हणून तो तुम्हाला सांगतोय, की असं करू नको. भीती, की हे असं झालेलं आहे. पण हृदय सांगतं त्यावेळेस, की त्यावेळेस चुका काय झाल्या तुझ्या? काय विचार होते जे चुकले? पण आता तू करू शकते नवीन विचार घेऊन आणि हे होऊ शकतं तुझ्याकडून. तू ईश्वर आहेस, तू सर्वज्ञ आहेस. आणि त्यामुळे तुझे सगळे गुण तुझ्या बिझनेसमध्ये तुला उपयोगाला येतील. असं कुठलंच नाहीये गोष्ट जी तू करू शकत नाही, हे सांगणारं हृदय. पण मस्तिष्क काय करतं, माहिती साठवून ठेवली ना भूतकाळातली. त्यानुसार ते सांगतं आपल्याला, की बघ इथं पैसे टाकणार आहेस, कसं होईल? ह्यानुसार आपल्याला मन म्हणा किंवा मेंदू म्हणा, मस्तिष्क म्हणा, डोकं हे सांगतं. हृदय तसं नाही सांगत. हृदय आपल्याला सवयी आणि संस्कारांवर आधारित विचार पद्धत पण देत नाही.
आज, आत्ता, ताबडतोब या क्षणाला पण आपण आपले संस्कार आणि सवयी बदलू शकतो. जर मनात आपल्या हृदयात आणलं तर. आपल्या मनाने आपण जर त्याला पण ट्रेन केलं आणि त्याला पण सांगितलं, तर आत्ता सुद्धा या क्षणापासून आपण आपले संस्कार आणि सवयी दोन्ही बदलू शकतो. फक्त पूर्वीप्रमाणे त्या पॅटर्नप्रमाणे आपण स्वतःला बदलायला पाहिजे. कारण हे सगळं बसलं इथं, की मला रोज हे लागतंच. मग ते आपल्या शरीराला चांगलं नसेल तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करतो. पण हृदयाने जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा सगळ्यात आधी तर प्रेम येतं स्वतःवर. आणि मग तिथून खरे-खरे ज्ञान यायला लागतं, की हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. मग आपोआपच आपण त्या गोष्टी करतो. म्हणजेच सवयी पण बदलू शकतात, संस्कार सुद्धा बदलू शकतात. जेव्हा आपण हृदयाकडे नेतृत्व देतो, सगळी सूत्र त्याच्या हातात देतो. तरी पण आपल्याला त्याच डोक्याने पुन्हा-पुन्हा आपलं वागायची सवय असते. की आज माहिती कळलंय मला, पण पुन्हा मी डोक्यानेच विचार करते. पुन्हा मी डोक्यानेच हे करायला जाते आणि तेच आपल्याला भाग कमी करण्यासाठी युनिफाईडमध्ये सराव दिलेले आहेत, की हृदयात जा रोज 15 मिनिटं शांत वेळ तुमच्या केवळ हृदयावर बसा. म्हणा, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. दिवसभर म्हणा. प्रेम प्रकाश पाठवा. हे काय आहे? प्रेम प्रकाश हे हृदयातूनच पाठवतोय आपण, डोक्यातून नाही. त्यामुळं जेव्हा मी प्रेमप्रकाश जेव्हा-जेव्हा म्हणते ना, की ज्या व्यक्तीला मला त्रास झाला, मी लगेच प्रेमप्रकाश पाठवला. हे काय आहे? हे शिकवलं जातंय आपल्याला, की हाऊ टू लिव्ह फ्रॉम युअर हार्ट. हार्टनी, हृदयातून कसं जगायचं, हे शिकवलं जातंय आपल्याला. जी लोकं डोकं वापरतायत जास्त, लॉजिकल माइंड, एनालिटिकल, बुद्धिजीवी वर्ग ज्यांना म्हणतो, की जे बुद्धीनीच चालतात, प्रॅक्टिकल चालतात, म्हणजे तेच बघतात. त्यांना हे कदाचित पटणार नाही, की हे प्रेमप्रकाश वगैरे असलं नाही पटणार. पण आपल्याला पूर्ण युनिफाईडमध्ये त्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपलं रोजचं आयुष्य कसं आपण सुंदररित्या जगू शकतो हे बघतोय. किती उदाहरण आहेत. जसं आत्ता सुमनताईंचं उदाहरण होतं, की किती हलकं वाटतंय त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये. आनंद वाटतोय आतून. हाच आनंद मिसिंग आहे. घरं मोठी आहेत, फर्निचर आहे, हे, ते, गाडी, घोडा आहे, सगळं आहे. पण आनंद नाहीये. सुख वाटत नाही. एम्प्टीनेस वाटतो, खाली पण वाटतं आपल्या हृदयात. हे का वाटतं? कारण आपण प्रेमच नाही अनुभव करत आहेत. जो मेन आहे, जो आपला गाभा आहे, जे मूळ आहे आपलं, ज्याच्यातून आपण उत्पन्न झालंय. असं प्रेम घेतलं देवानी आणि आपल्याला उत्पन्न केलं. बाबाजींचं वाक्य आहे, की प्रेमाशिवाय ईश्वराने काहीच निर्माण केलं नाहीये. मग त्या प्रेमालाच आपण विसरलो, तर मग आपल्याला फुलफिल कसं वाटेल? समाधानी कसं वाटेल? नाही वाटणार. सारखं आपल्याला वाटेल, की माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. मी हे केलं, आज मला जे पाहिजे ते मिळालं. नोकरी मिळाली, हे झालं, मुलं-बाळ झाले, हे झाले. पण नाही, काही मजा नाही वाटत आहे. ही जी मजा मिसिंग आहे ना, ती आपल्या हृदयातून नाहीये. ते प्रेम नाहीये म्हणून आपल्याला ते तसं वाटतंय. तर खूप वेळेअभावी अ, तरी मी हे करते प्रयत्न. पण खूप सुंदर पॅराग्राफ आहेत दोन्ही पण आणि म्हणून इथे म्हणले, की तुमच्या अंतर्मनात एक सूक्ष्म संघर्ष सुरू होतो ह्याच्यामुळेच. की डोकं का हृदय? डोकं का हृदय? अशा पद्धतीने, की करू का नको? म्हणजे डोक्याने अहंकार आडवा येतो, डोक्याने भूतकाळ आडवा येतो, अनुभव आडवे येतात आणि हृदय तुम्हाला म्हणतं प्रेमप्रकाश पाठव, माफ कर, क्षमा कर, पुढे जा, हलकं हो. तू स्वतःला बघ, स्वतःवर काम करतीये तू, स्वतःला प्रेम पाठवतीयेस. जेव्हा तू दुसऱ्याला पाठवते तेव्हा. तू त्या जाळ्यातनं मुक्त होतीयेस. जे बाबाजींचं वाक्य ना, शतकानुशतके तुम्ही द्वेषाची, रागाची गुलामी केली. त्याची आपण गुलामी केली. इतकं सुंदर वाक्य आहे. त्याच्यातनं आपण मुक्त होतोय, त्या जाळ्यातनं. आलं कुणी आपल्या शेजारी, बोलू का नको, त्याचं कौतुक करू का नको, आपण 10 वेळा विचार करतो कारण डोकं. आणि झटकन बोलून, "अरे किती सुंदर दिसतीये, अरे किती सुंदर दिसतोय." काही पण असेल. जे काही आपल्याला त्याच्याबद्दल आवडतं, दुसऱ्यामध्ये चांगलं बघणं, त्याला अप्रिशिएट करणं, कौतुक करणं हे हृदय आहे. त्यांनी आपल्याला न करू दे. पण मी करते कारण माझ्या हृदयात भरलंय ते. हे आहे हृदय. आणि तिथं डोकं आलं आडवं, "कशाला तुला अडलंय?" नाही ते शहाणपणा. हे म्हणणारं डोकं आहे. तर अशा पद्धतीने एक संघर्ष सुरू असतो कायम. आणि काही काळ तुम्ही या शिकवणींचे मनापासून पालन करता आणि त्यातून सुंदर प्रगती अनुभवता. जसं आपला हा पिरियड सुरू झालाय युनिफाईडचा. असतील काही गोष्टी पटल्या नसतील आपल्याला. उ हे आपल्या आयुष्यात काय म्हणतात त्याला उतरवणं अवघड जात असेल आपल्याला खरं तर. पण तरीही आपण करतोय, प्रयत्न करतोय. आणि त्या प्रयत्नातून छोट्या-छोट्या शिकवणी असतील की चांगलं बघणं लोकांमध्ये आणि माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रसंगाला मीच लिहून आणलंय. हा फक्त स्वीकार भाव जरी ठेवला ना, तरी आपला दृष्टिकोन बदलतो. अशा गोष्टीच आपल्याला
ह्या संघर्षातून दूर करतात. हा जो संघर्ष इथे लिहिलाय ना, की एक सूक्ष्म संघर्ष. तर सतत भांडण, भांडण, भांडण. कर, नको करू. हे सतत जे आहे ना, त्यातून आपण सुटतो. म्हणून इथं म्हणलंय, की विश्वाच्या अथांग बुद्धिमत्तेशी जोडलेल्या हृदयातून तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन मिळत राहते. बघा, आपण ना खूप खूप महत्वाचं हे वाक्य आहे. विश्वाच्या अथांग बुद्धिमत्तेशी. ते वाक्य आठवा पहिल्या धड्यांमधलं. ब्रह्मांडीय संगणकाशी आपण सगळे जोडलेले आहोत. असं इमॅजिन करा, वर एक ढग आहे, ढग. त्या ढगातून एक वायर निघाली आणि ती वायर आपल्या हृदयात गेली असं समजा. आणि त्या ढगातून सगळ्यांच्या हृदयात वायर गेलेल्या आहेत. तो ढग म्हणजे ब्रह्मांडीय कॉम्प्युटर, प्रचंड मोठा, इतका मोठा की आकाशापेक्षा असा अमर्याद असा एक ढग. तो म्हणजे संगणक, कॉम्प्युटर. आणि त्याच्यातून सगळ्यांच्या आतमध्ये वायरी गेलेल्या आहेत, असं समजा. ते जे वायर आहे ना, ती जोडणी आहे. त्या कॉम्प्युटरला आपलं हृदय जोडलेलं आहे. ह्या एका वाक्यातच सगळं समजतं. की जर मला ब्रह्मांडातल्या कुठल्याही गोष्टीची माहिती घ्यायची आहे, कुठल्याही गोष्टीची, कुठलंही ज्ञान मिळवायचं तर मला हृदयात जायचंय. कारण ती वायर जी आहे ना, ती हृदयात आहे. म्हणून म्हणलं गेलंय सर्वज्ञ. सगळं माहीत असलेलं असं आपण आहोत आपण. मग ध्यानात बसल्यानंतर लोकांना उत्तरं का मिळतात पटपट, पटपट? कारण ध्यानात बसल्यानंतर लोकं त्या संगणकाशी जोडले जातात. जे आपण जागेपणी डोक्यामध्ये असतो ना, सतत विचार चालू आहेत. हे असं झालं, ती तसं म्हणली, तो तसं म्हणला. भूतकाळ, भविष्यकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, चिंता, काळजी, काल काय झालं? तेव्हा नाही होत. जेव्हा मी शांत बसते, ध्यानाला बसते, डोळे बंद करते, ह्या सगळ्या जगातून सगळी बंद होऊन आतमध्ये जाते, श्वासांवर जाते आणि मग हृदयात जाते. ही प्रोसेस जेव्हा मी करते, तेव्हा ती वायर ॲक्टिव्ह होती. तुम्ही काहीही विचारा, डोळ्यापुढे येणार. जसं आता सुमनताईंचं उदाहरण अगदी त्यांनी दिलं म्हणून लगेचच सांगते. उच्च स्वचं त्यांनी नाव विचारलं. त्यांना काय दिसलं? प्रतिबिंब दिसलं आणि ढकलल्यासारखा असा एक भास झाला. आणि स्वतःचंच प्रतिबिंब त्यांनी बघितलं. हे त्यांना असं चालता बोलता दिसलं असतं का? नाही. जेव्हा त्या शांत झाल्या, डोळे मिटून बसल्या, तेव्हा त्यांना काहीतरी हिंट मिळाली. अशा आपल्याला अनेकांना असे अनुभव आहेत ध्यानात. क्रियायोगी असतील, आनापानसती, टेक्निक काही असू दे, साधन काही असू दे, पण ते होतं. ते होतं. आणि ते होण्यासाठीच आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसणं गरजेचं आहे. कितीही गडबड असू दे घरामध्ये, काहीही असू दे, मी माझ्या त्या कॉम्प्युटरला आज जोडली नाही गेले, असं वाटलं पाहिजे मनामध्ये आणि मग बसलंच पाहिजे. तेव्हाच मी माझा ईश्वर एक होतो. म्हणून म्हणलं गेलं, की अथांग बुद्धिमत्ता म्हणजे सर्वज्ञ बुद्धिमत्ता. त्याच्याशी आपलं हृदय सतत बघा, सातत्याने मार्गदर्शन आपण कधीच एकटे नसतो, हे वाक्य आठवा. आपण कधीही एकटे नसतो. आपल्यासोबत हा कॉम्प्युटर, आपलं मार्गदर्शन, आपले गाईड्स, ह्यालाच स्पिरिच्युअल गाईड म्हणतात. काय ते स्पिरिट गाईड्स म्हणतात. म्हणजे की कोणीतरी गाईड तुमच्या बरोबर आहे. ते म्हणजेच आपला उच्च स्व आहे. तो ह्या वायरनी सतत आपल्या आतमध्येच आपला आत्मा आणि ह्याच्याने आपण सतत जोडलेले असतो. तुम्ही त्या दिव्य प्रेरणेचा सहज स्वीकार करता. पण काही काळानंतर तर्क, प्रशिक्षण आणि वर्षानुवर्षांच्या संस्कारांनी बळकट झालेले मस्तिष्क स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडू लागते. म्हणजे करतोय आपण, प्रयत्न करतोय, ध्यान करतोय, ह्याचे सगळे सराव करतोय. पण परिस्थिती आली, अशी लोकं आपल्या समोर आली, अशी काही घटना घडल्या किंवा काही जरी झालं, की आपण विसरून जातो. आणि मग त्यावेळेस आपण पुन्हा त्या भोवऱ्यात अडकतो. त्यालाच माया म्हणू शकतो. पुन्हा. तर्क, प्रशिक्षण. प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिलं गेलंय, की असं झालं की असं वागायचं, असं झालं की असं वागायचं. त्यांनी असं बोलले, की तुम्ही पण असं बोलायचं किंवा तुम्ही पण तेच फील करायचं. द्वेष आला की द्वेषच द्यायचा. ही वायर कट करायची आपल्याला. द्वेष येतोय, प्रेम पाठवा. द्वेष येतोय, प्रेम पाठवा. तरच त्याच्यामध्ये बदल होईल. नाहीतर ते द्वेष पाठवतायत, मी पण अजून 10 पटींनी जास्त द्वेष पाठवते. त्याच सायकलमध्ये आपण अडकून बसलोय. समजून घ्या. ह्याला प्रशिक्षण म्हणलं गेलंय. हे ट्रेनिंग आहे आपलं, की ते जे पाठवेल त्याच्या 10 पट तू पाठव. राग आला, राग पाठव. तसंच आपण करत आलोय. कुठल्यातरी वेगळ्या रूपामध्ये. बोलणं असेल, कृती असेल, काही असेल. कुणाला तरी एकमेकांचं सांगणं, हे सुद्धा तेच आहे. हे सुद्धा तेच आहे. मी तेच करतीये. दुसऱ्याला सांगतीये म्हणजे निगेटिव्हिटीच पसरवतीये अजून. हे सगळे ट्रेनिंग आहेत. आणि म्हणून वर्षानुवर्षांच्या संस्कारांनी बळकट झालेले मस्तिष्क, हे सगळं आपलं डोकं जे आहे ना, ते घडवतो. ते ना ध चा मा करणारे.
ते जे आपण बघतो इतिहासामध्ये हे मस्तिष्क आहे, की जेव्हा आपण हृदयात जायला लागतो ना, तेव्हा ते आपली जी सवय आहे नेहमीची, संस्कार आहेत, त्यांची आतमध्ये तडफड व्हायला लागते. म्हणून पहिलं वाक्य बघा. कधी-कधी तुम्हाला असं जाणवू शकते, की तुमचं मन अजूनही ज्ञानाचा स्वीकार ह्याचं कारण हे की मान्यता नाही येते अजून. ती धडपड आतमध्ये तडफड चालू आहे, की हे काय व्हायला लागलंय? अचानक कुठे चाललेत हे? हृदयात का चाललेत? माझं काय? मी काय? हे मस्तिष्क आतमध्ये त्रास होतोय त्याला. तसं सांगितलं गेलंय, की हा जो संघर्ष सुरू आहे त्यामुळं आपलं वर्चस्व टिकवून आता तुम्ही लीडरशिप हृदयाकडे दिली, मग मस्तिष्कचं काय? डोक्याचं काय? डोकं तर हेच विचार करते, अरे ही व्यक्ती म्हणजे जेलसी फील करणं, तिरस्कार फील करणं, हे शिकलोयत आपण. वर्षानुवर्षे हे डोक्यात बसल्यात गोष्टी, की कुणाचं काही चांगलं झालं, की पहिल्यांदा मनात भाव कसा येतो आपल्या? हे हे सगळं ट्रेनिंग आहे एक प्रकारचं आणि मग त्यावेळेस डोक्याने मग हृदयातून आपण प्रेमप्रकाश पाठवायचा प्रयत्न करतो. पण डोकं ते एक्सेप्ट नाही करत. आपल्याला तेच दिसतं, की अरे एवढा पैसा कसा काय आला? अरे एवढं ह्यांचं काय कसं काय झालं? एवढं छान कसं काय झालं ह्यांचं? हे पुन्हा-पुन्हा यायला लागलं त्यावेळेस समजायचं, की माझं डोकं लीडर होण्यासाठी प्रयत्न करतंय. त्याची जागा सुटली ना आता. आता कारण मी हृदयातनं वागायला लागले. मी प्रेमप्रकाश पाठवते. म्हणून ते धडपडायला लागतं. असं वाक्य आहे. त्याचं सगळ्यात प्रभावी शस्त्र कोणतं? तर शंका. शंका आली, डाऊट आला, की त्यावेळेस आपण हृदयातून डोक्यात चाललोय असं समजायचं. की छान मी हृदयात आहे, मस्त-मस्त छान चाललंय. अचानक काहीतरी असं माझ्या मनात आलं काम करताना किंवा कुणीतरी काहीतरी बोललं आपल्याला. त्यावेळेस त्या शब्दांचे अर्थ आपण वेगळे घ्यायला लागतो. असं तर म्हटलं नसेल? किती वेळा विचार करा, त्या माणसाच्या समोरच्याच्या मनातही नसेल, पण आपण आपल्या आतमध्ये इतके अर्थ बनवतो. अरे बापरे! त्याला अंतच नाहीये. असं तर म्हणलं नसेल, ह्यांचा बोलायचा हा तर अर्थ नसेल. जे माझ्यामध्ये कमी आहे त्याच्यावर तर बोलले नसतील. वाकडं तर बोलले नसतील. असे किती अर्थ आपण लावत बसतो. आणि हे म्हणजे शंका, की जिथं आपल्याला आपलं डोकं सांगायला लागतं, की बघ हे असं बोलून गेले. म्हणजे शंका म्हणजेच छोट्या-छोट्या डाउट्स हळू प्रश्न होऊन त्याचा एक मोठा अग्नी आणि मग पुन्हा आपण हृदयातून पूर्ण डोक्यात येऊन बसतो. आणि जेव्हा आपण पूर्ण डोक्यात येतो, हृदय पूर्ण बंद व्हायला लागतं पुन्हा. ह्याचा अर्थ असा आहे, की आपण आता ओव्हर थिंकिंग सुरू केलंय. खूप विचारांमध्ये अडकलोय, दिवसभर विचार करतोय, हे असं म्हणले. एकच घटना पुन्हा-पुन्हा धरून बसतोय भूतकाळातली, म्हणजे आपण डोक्यात आहोत. आपण हृदयात नाहीत आहोत. कारण हृदय हे केवळ वर्तमानात आहे. म्हणून म्हणले गेले, की ईश्वर केवळ वर्तमानात आहे. कारण हृदय वर्तमानात आहे. तर आपण एवढा एक पॅराग्राफ घेऊ आणि मग थांबू. हां, कविता ते इथून घ्या. हां. तुम्ही शंका घेण्याच्या स्थितीतून जाता. तुमच्या अंतसंकेतावर शंका घेता. शांततेच्या काळात घडणाऱ्या दिव्य संवादावरही प्रश्नचिन्ह उभे करता. या मार्गाच्या शहाणपणावरही तुमचा विश्वास डळमळतो. तुमच्या स्वतःच्या प्रकट करण्याच्या दिव्य सामर्थ्यावरही तुम्ही शंका घेऊ लागता. आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा हाच एकमेव मार्ग बुद्धीला किंवा मनाला वाटतो. ती सक्रियपणे युक्तिवाद करते. ती आपले विचार मोठ्याने आणि स्पष्टपणे मध्येच मांडते. ते विचार ऐकण्या वाचून तुम्हाला गत्यंतर नसते. हे असे विचार आहेत की ज्यांची तुम्हाला सवय झाली आहे. युगाने ते तुम्हाला साथ घालत आले आहेत आणि नेमके हेच विचार कारणीभूत आहेत की ज्यामुळे तुम्हाला ईश्वरी गुणांचा अनुभव सतत घेता येत नाही. वॉव! किती सुंदर आहे बघा, की तुम्ही शंका घ्या, घेताय तुम्ही. ठीक आहे, हरकत नाहीये. पण तुम्ही स्वतःवर शंका घेताय. अंतःसंकेतांवर म्हणजे काय? आतून तुम्हाला इतकं सांगितलं चाललंय, की "बाई, जाऊ दे. ही व्यक्ती तू ह्या ह्याच्यातून बघ. जाऊ दे, गेलेलं झालेलं झालं, सोडून दे." पण नाही. जे काही मनातून येतंय आपल्या आतून आणि बाबाजींचं वाक्य खूप छान लक्षात ठेवा. कधीही कुणाला दोष देण्यापूर्वी लक्षात ठेवा, की तुम्ही ती परिस्थिती लिहून आणली स्वतःच्या हाताने. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. आपल्या ग्रुपमधली सगळ्यात छोटी मास्टर आहे. तिचं नाव मी नाही घेणार कारण तीच सांगेल जेव्हा सांगायचं तेव्हा. ती काही दिवसांपूर्वी जॉबला लागली आणि तिला थोडं त्या ठिकाणी चांगलं वाटत नव्हतं. मग तिचा मला
मेसेज येत होता, फोन येत होता. मी तिला म्हटलं, "थोडा वेळ दे स्वतःला. लगेच असं हे करू नको. ह्यातनं पण चांगलं होईल." आणि तिला इच्छा आहे, की तिने ध्यान शिकवावं. अध्यात्मामध्ये असं जसं आपण काहीतरी एक काम करतोय, स्वाध्याय वगैरे किंवा लोकांना हील करणं किंवा असं काहीतरी सुरू ठेवावं. म्हणून ती जॉब पण जॉइन करत नव्हती. पण तिला म्हटलं, "तू जिथं जाशील" पण पैशांची पण थोडी गरज होती. तिला म्हटलं, "तू ज्या कंपनीत जाशील, तिथं तू सुरुवात कर ना. तुमच्या एचआरशी बोल, ॲडमिनशी बोल. त्यांना सांग, की मला ध्यान घ्यायचंय, मला ध्यान शिकवायचंय." हीलिंग प्रोसेस असतात. कंपन्यांमध्ये तर आजकाल खूप केलंय हे. कारण लोकं जेवढ्या स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये असतात, त्यांना हे फार गरजेचं आहे ध्यान वगैरे. तिला म्हटलं, "तू बोल एचआर आणि ॲडमिन लोकांशी वगैरे." मग तिचं काहीतरी बोलणं वगैरे झालं दिसतंय आणि नंतर एक दिवशी तिचा मला मेसेज आला, की "मला बोलायचंय तुमच्याशी." खूप रात्र झालेली मला वाटतंय आणि मी कामात होते. मी तिला म्हटलं, "तू व्हॉईस मेसेज टाक, मी ऐकेन नंतर." तर तिने मला असं सांगितलं, मी इतकी खुश आहे, मी इतकी आनंदात आहे, की एका कुणाचं तरी तिला अ, सत्र घ्यायची संधी मिळाली होती त्यांना काहीतरी हीलिंग देण्यासाठी, काहीतरी असं शिकवण्यासाठी आणि एवढी जास्त अमाउंट तिला मिळाली होती आणि ती रोज म्हणायची, की "मला इतके पैसे मिळाले आहेत." तुम्हाला अमाउंट पण सांगते. एका सत्र काहीतरी तिने महिनाभराचे काहीतरी तिला का एका दिवसाचे काहीतरी ₹60,000 मिळाले होते तिला त्या ह्याच्यासाठी. माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाहीये, की किती वेळासाठी तिला मिळाले. पण तिने मला अमाउंट सांगितली आणि ती म्हणली, की "अ, ताई मला खरंच वाटत नाहीये. मी हे लिहायचे, की मला एवढे पैसे मिळाले आहेत 60,000 आणि किती युनिव्हर्सचे आभार मानू, किती उच्चस्वाचे, की खरोखर मला तेवढे मिळाले. मला खरंच नाही वाटत आहे." काही ठराविक सेशन गेल्याचे तिला एवढे पैसे मिळाले. म्हणजे तुम्ही तुमची स्थिती बदलू शकता हे केवळ स्वतःच्या हातात आहे. मी हतबल आहे, मला होत नाही, मग तुम्हाला तसंच जगावं लागेल. त्याच्यावर कुणीच काही करू शकत नाही. कारण लक्षात घ्या तिथं फ्री विल येते. फ्री विलमध्ये ब्रह्मदेव पण इंटरफिअर नाही करू शकत. जर आत्म्याने, जीवानी तो मार्ग निवडलाय, की मला हे दुःख भोगत जगायचंय, तर मग तुमच्या ह्याच्यामध्ये कुठलेही गुरु, कुठलीही देवता हस्तक्षेप करू शकत नाही. केवळ मीच ठरवू शकते माझं आयुष्य कसं जगायचं ते. आणि हे आपल्याला शिकवलं गेलं नाहीये. आपल्याला सतत असं वाटलं, की कुणीतरी बाहेर आहे जे माझ्या आयुष्यात येईल, मला मदत करेल, हाताला धरून "चल बाई उठ, मी आता तुला घेऊन जातो" म्हणेल आणि माझी सगळी दुःख संपतील. हे आपण कायम निर्भर राहिलेलो आहे. आणि इथं ह्याच्यामुळं आपण शंका म्हणून म्हणले, की तुम्ही शंका घेण्याच्या स्थितीतून जाता. पण ती फेज आता आपल्या आयुष्यातनं निघून गेली लक्षात ठेवा. आपण युनिफाईड पर्यंत पोहोचलोय. आपण आत्मज्ञानापर्यंत पोहोचलो. आता ती आयुष्यातली वेळ निघून गेली आपली. तुम्ही वयाच्या कुठल्याही ह्याला असाल, पण तिथूनही तुमचं आयुष्य बदललंय. जर तुम्ही याप्रमाणे ठरवलं, की मी माझं आयुष्य करते ना, बघू आता, म्हणून बघू काय होतंय ते. तर सीमाताई म्हणल्या ना, "पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे." तसंच आहे. इथं कुणी असं नाहीये, की दिलंय म्हणून मी सगळं मान्य करणार. वापरून बघा, अनुभव घेऊन बघा त्याचे, की खरंच असं होतं का? मी पहिल्या सत्रापासून सांगते. तसंच आहे. पहिल्यांदा माझ्या मनामधल्या शंका गेल्या पाहिजेत आणि शंका जाणं हाच महत्वाचा पार्ट आहे पूर्ण कुठल्याही योग क्रियेतला, साधनेतला. जोपर्यंत मनात शंका आहे, "अरे असतं का असं काही? होतं का असं काही?" तोपर्यंत काही घडत नाही. हळू शंका त्या रोजच्या प्रॅक्टिसनीच पुढे-पुढे निघून जातात आणि एक दिवस येतो, की इतका विश्वास बसतो, की शंकांना स्थान उरत नाही. तो दिवस पाहिजे आपल्याला. त्या स्थितीपर्यंत आपल्याला जायचंय, की जिथं शंका नावाचं काहीच नाहीये माझ्या आयुष्यात. जे आहे ते केवळ विश्वास, की मी आहे, माझा ईश्वर आहे, बास. आणि मी माझं आयुष्य डिझाइन करते. मला पाहिजे ते प्रत्येक गोष्ट मला मिळू शकते बाबाजी म्हणतात, की तुमचा वर्तमानातला विचारच सगळं तुम्हाला मिळवून देऊ शकतो. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. तर ह्याप्रमाणे जे काही आपण आत्तापर्यंत ऐकलोत ना, संस्कार, जे काही आपण सवयी, सगळं संपतं. जेव्हा आपण ह्या स्थितीला येतो. कुणी नाहीये बाहेर. कुणीच नाहीये, कुणीच नाही. कुणालाच अधिकार नाही, हक्क नाहीये. कुठलेही गुरु असतील, कुठलीही देवता असेल. केवळ आपणच आपलं आयुष्य बदलू शकतो. हे लक्षात घ्यायचं आणि प्रयत्न करायचे. एक पाऊल पुढे टाकलं ना, आपल्याला लगेच मदत मिळेल. पण प्रयत्न नाही केले, "असेल माझा हरी" असं म्हणत बसलो तर संपला विषय. मग आपल्या आयुष्यात पहिलीसारखीच परिस्थिती आहे. त्याच्यात काहीच बदल नाहीये. म्हणून असं म्हणलंय, की अंतःसंकेतावर म्हणजे तुमच्या आतून सांगतंय मन ओरडून सांगतंय हृदय, की "कर हे, असं कर, असं कर." पण नाही करत आहेत आपण. घाबरतोय, कशाला तरी घाबरतोय. ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. शांततेच्या काळात घडणाऱ्या दिव्य संवादांवरही प्रश्नचिन्ह उभे करता म्हणजेच इंट्युशन. ह्याला म्हणतात इंट्युशन. दिव्य संवाद म्हणजे काय? इंट्युशन. कसं सांगणार आत्मा आपल्याला? उच्चस्व आपल्याला कसं सांगणार? तुम्हाला आठवतंय मी सांगायचे, की मला नंबर्स दिसतात. आपल्या ग्रुपमध्ये अनेकांना दिसतात.
हे नंबर्स सुद्धा कम्युनिकेशनच आहे, हे संवादच आहेत. कोण करतं? कोणी एंजल बिंजल नाही करत. आपला आत्मा करतो, आपला उच्चस्व करतो. त्याला एंजल नंबर नाव दिलेलं आहे. कारण आपण स्वतः सगळेजण एंजल आहोत. एंजल आपल्या आतच आहेत. म्हणून त्याला असं म्हणलं असेल, ज्यांनी म्हणलं असेल मला माहित नाही. पण हा दिव्य संवाद, हे इंट्युशन आपला उच्चस्व आपल्याला देतो. आपला ब्रेनच दाखवतो आपल्याला ते नंबर्स 222, 333, 44. आजही आत्ता ह्या क्षणापर्यंतही मी सतत नंबर्स बघते. तुम्हालाही दिसत असतील. तुम्ही कोणी स्पेशल नाहीये, की मला एकटीला दिसावेत. सगळ्यांना दिसत असतील. पण हे नंबर्स सुद्धा ते संवाद आहे. कारण आपण ज्या जगात राहतो, तिथं नंबर्सची भाषा आहे. आज कुठली तारीख आहे, किती वाजले, किती लोकं आहेत. हे सतत नंबर्स प्रमाणे आपण चालतो. म्हणून एक प्रकारचं एक आपल्याला सिम्बॉल दाखवले जातात. पण माझा विश्वास आहे त्याच्यावर, कारण मी बघतीये ना स्वतः. मला जर कोणी सांगितलं असतं, असे एंजल नंबर असतात बरं का, एंजल असतं बरं का, हे असतं बरं का, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. कारण माझा स्वभावच नाहीये मुळात, की जोपर्यंत मला ते दिसत नाही, काही गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत मी त्या गोष्टींवर नाही विश्वास ठेवणार. तर एंजल नंबर हा प्रकार जो आहे, नंबर मी माझ्या आयुष्यात उठल्यापासून अनुभव करते. मला समजते की काय सांगितलं चाललंय. अ, कुठले नंबर दिसतात, कुठल्या वेळी, हे आता मला समजलं तसं बघून. तर हे कोण सांगतं? हा दिव्य संवाद आहे. आणि हे जे वाक्य लिहिलंय ना, प्रश्नचिन्ह उभे करता, हे मी पण करते. किती वेळा तर नंबर दिसतायत मला, डोळ्यांनी दिसतायत की जा पुढे, तरी पण मी थोडं थांबते. करू का नको, करू का? म्हणजेच काय, शंका घेणं. की हेच आपल्याला सांगितलं गेलंय. तर आता नंबर एक छोटा मार्ग झाला. आतून खूप तीव्र विचार येतोय, की कर, हे कर. तेव्हा पण आपण थांबलो. म्हणजेच आपण इंट्युशन ऐकत नाहीयेत. आपलं काय सांगतोय हे ऐकत नाहीये उच्चस्व. याचा अर्थ असा झाला. या मार्गाच्या शहाणपणावरही तुमचा विश्वास डळमळतो. तुमच्या स्वतःच्या प्रकट करण्याच्या दिव्य सामर्थ्यावरही तुम्ही शंका घेऊ लागता. प्रत्येक गोष्टीत शंका येणार आपल्याला मग. खरंच असं होतंय का? मी कोणी खरंच ईश्वर आहे का? माझं असं होईल का? हे माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? 2-4 दिवस प्रॅक्टिस करून लगेच 5व्या दिवशी लोकं म्हणतात, "होईल का?" ही शंका झाली. प्रत्येक गोष्टीत, की हे प्रकट करण्याच्या दिव्य सामर्थ्यावर. म्हणजे मॅनिफेस्टेशन पॉवर सगळ्यांमध्ये तुम्ही ध्यान करा, नाही करा. तुम्ही युनिफॅडशी जोडलेले असा, नसा किंवा अजून कुठलीही योग साधना करत असा, नसा, तुमच्याकडे मॅनिफेस्टेशन पॉवर आहे. म्हणूनच घरामध्ये लाईट आहे, पाणी आहे, सगळं हे आपल्या मॅनिफेस्टेशन पॉवरवरच सुरू आहे, की आपण ते आहे आपल्यामध्ये ती पॉवर. म्हणून ही जी सामूहिक चेतना, जे काही आपण उपभोगतो घरामध्ये, हे सगळं तेच आहे. पण आपण त्याच्यावर जर डाऊट घ्यायला लागलो, पूर्ण होईल का नाही, तर मग ते कधीच होणार नाही. मग त्या शंका, म्हणून इथं सांगितलंय, की आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा एकमेव मार्ग बुद्धीला वाटतो. म्हणजे बुद्धी आड येते. सांगितलंय ना आपल्याला, आपले जे कोणी बाहेरचे गुरु असतील, स्वामी समर्थ, गजानन महाराज, ज्यांना तुम्ही मानता, ते सांगतायत. पण तरीही माझा विश्वास नाहीये. कितीतरी गोष्टी त्यांच्या पोथीत दिलेल्या नुसत्या मी वाचून काढते. नुसती घोकमपट्टी. अर्थ एक कणही आतमध्ये उतरत नाहीये. इथं बाबाजी स्पष्ट पहिल्या आठवड्यापासून सांगतायत, की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलात. तुमच्याकडे हे आहे, आहे. पण नाही पटत, आपल्या बुद्धीला नाही पटत. तर मी कोणी वेगळी नाही, मी पण असाच विचार केलेला आहे ना. म्हणून तर पहिला जो काळ असतो युनिफाईड करण्याचा, त्या काळामध्येच आपण मुळातच काय करतो, की ही शंका बाहेर काढायचं काम करतो. तिथंच आपण बुद्धीला सोडतो आणि हृदयात जायला शिकतो. म्हणून त्या काळामध्ये असं होऊ शकतं. 6 महिन्याच्या अवधीमध्ये, अभ्यासामध्ये. म्हणून 22व्या धड्यात आल्यावर बाबाजी आपल्याला सांगतायत, लक्षात घ्या हा धडा पहिला का नाहीये? थोडासा मी विचार केला, की हा धडा पहिला का नाही ठेवला? कारण 22वा आठवडा आला तरी सुद्धा आपल्या हृदयात आत्ता मनात शंका आहेत. आणि तो शंका कोण निर्माण करतं? तर बुद्धी. की होऊ शकतं का? मी माझ्या इच्छा पूर्ण करू शकते का? मग स्वतःवर शंका घेतोय आपण. म्हणून हा धडा शेवटी ठेवलाय बाबाजींनी. किती सुंदर आहे खरंच. पहिला ठेवला असतं तर आपल्याला कळलं पण नसतं का असं ठेवलंय इथं. पण शेवटी ठेवलंय. म्हणून पुन्हा एकदा त्याला स्वतःला बुद्धीला ठेवायचंय, की मी क्षमा करते, कशाला करू क्षमा? काय होतं याच्याने? हे म्हणणारं सुद्धा आपली बुद्धी, आपलं डोकं आहे. आणि म्हणून ते सक्रियपणे युक्तिवाद करतं. म्हणजे सतत बोलतं, सतत. हे काही फार भारी नाहीये. ह्यांना काही एवढं हे करायची गरज नाही. असं सारखे एक असे विचार, की म्हणून बघा इथं म्हणलंय, ती आपले विचार मोठ्याने आणि स्पष्टपणे मध्येच मांडते. अहंकार आणते आपल्यामध्ये, विचार डळमळीत करते. छान आपलं चाललेलं मध्येच काहीतरी त्याच्यामध्ये शंका घालायची, की "बघ हं, हे असं होईल. तू परत करायला जाऊ नको. तुझ्यावर कुणी प्रेम करत नाही.
हे पण आहे. तुझं आता आयुष्य संपत आलंय, आता तू म्हातारपणाला लागलंय, हे पण आहे. ही सगळी बुद्धी आहे जी आपल्याला असे विचार टाकते. हृदय इतकं सुंदर आहे, त्याला काही कळत नाही. हृदय इतकं सुंदर आहे. त्याला असलं काही कळत नाही तुमचं वय बी काही नाही. ते फक्त तुम्हाला भावना देतं, प्रेम आणि प्रकाश बाहेर टाकतं आणि फील करायला लावतं. जे काही लिहिलंय ते तुम्ही फील करता. पण बुद्धी आहे जे त्याच्या आड येते सारखी, 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 सारखी. ते विचार ऐकण्यावाचून तुम्हाला गत्यंतर नाही आणि हे विचार असे आहेत, की ज्यांची तुम्हाला सवय झाली आहे. खूप सवय आपल्याला. आपल्याला बघा तुम्ही कुठल्याही पहिल्यांदा पण म्हणलं होतं, कुठल्याही कार्याची सुरुवात करताना काम सुरू पण नाही झालं, त्याच्या आधी विचार, "नको करू, होणार नाही. तुला जमणार नाही. तुझ्यावर कुणी प्रेम करत नाही. तू अशी आहेस, तुझ्यात हे कमी आहे. तू इतके म्हणजे तू जाडच आहे." हे पण किती विचार येतात आपल्यामध्ये. तुझं तुझं हे झालंय, तुझं दिसणं असं आहे, तसं. हे सगळं, सगळं, सगळं डोकं आहे. हे बुद्धी आहे. मग आणि ह्याची सवय झाली आपल्याला मुळात. ही बिहेवियर पॅटर्न आपला एक पॅटर्न बनलाय. आपलं अंगवळणी पडते म्हणतो ना आपण, ते झालंय आपलं. ह्यालाच संस्कार म्हणतो. अंगवळणी पडणं ह्याला आपण संस्कार म्हणतो. उठल्यापासून सगळ्यांनी एक प्रयोग जसं काल सीमाताईंनी एक अभ्यास दिला ज्याची आठवण करून देते. आपल्या मनामध्ये आत्तापर्यंत जे अपराधी भाव आहेत ते पानावर लिहून काढा कोऱ्या कागदावर आणि फाडून टाका ते. ते अपराधी भाव सुद्धा म्हणजे शंकाच आहेत, की ज्याची आपल्याला सवय झाली. काही झालं की सगळं स्वतःवर ओढून घ्यायचं. माझ्यामुळं झालं. मीच कारणीभूत आहे याला. आणि ते जे चुका झाल्या असतील आपल्याकडनं होऊ देत ना चुका. खूप घोर चूक झाली आपण म्हणू. पापच म्हणू आपण त्याला. पण बाबाजी म्हणतात तो अनुभव म्हणून बघा. पण त्याचं पण आपण इतकं मनामध्ये गिल्ट, की मी हे नाही करू शकले, तू हे नाही करू शकले. ह्या करू नाही शकले, मी देऊ नाही शकले, मी त्यावेळेस उभी राहू शकले नाही, ह्या माणसाला सपोर्ट नाही केला, ह्याला मदत नाही केली, ह्याला हे सगळं आपला अहंकार आहे. का नाही समजत आपल्याला? हा अहंकार आहे आपला. तो व्यक्ती सुद्धा ईश्वरी प्रतिमेतच आहे. हे विसरतो आपण. माझ्या मुलांना मी नाही करू शकले, हे करू ह्या प्रत्येक गोष्टीत अहंकार आहे आणि प्रत्येक गोष्टीत डोकं आहे आपलं. जे तुम्हाला अपराधी भावामध्ये गिल्ट कॉन्शियसनेसमध्ये जगायला शिकवतं. म्हणजे ते आठवायचं आणि रडायचं, आठवायचं आणि रडायचं. किती बायकांचं तुम्हाला सांगू मी, किती फोन करून सांगतात. अपराधी भाव इतका मनात दबलेला आहे, ज्याचं आपण काल सत्रात बघितलं, की किती मोठे शरीरावर परिणाम आहेत. अल्सर होऊ शकतो पोटाचा, कॅन्सर होतो आपल्याला आतल्या आत मन खात बसतं. म्हणजे त्या पेशी खायला लागतात, शरीर पोखरतात शरीरातून. बघा किती शरीरावर परिणाम कारण कुठं जाणार त्या भावना? साहजिक आहे ते बाहेर पडणार. शरीराच्या रूपाने, आजाराच्या रूपाने बाहेर पडणं. हे आपण यू कॅन हील युअर लाईफमध्ये शिकतोय. स्वतः लुईस हे कॅन्सरमधून गेलेले. त्यांच्या अनुभवातनं त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. उगाच वाऱ्यावर नाही लिहिलं. त्या बाईची खूप मोठी कहाणी आहे तिची स्वतःची. तर त्या सगळ्यांमधून आपल्याला एकच समजतं, की अशा भावना आणि विचार आपल्यावर राज्य करतायत. आणि आपलं आयुष्य आपण कुठे भरकटवून नेलोय. आपण कसं जगलं पाहिजे. ईश्वराच्या प्रतिमेतलं आयुष्य जगलं पाहिजे आणि आपण कसं जगतोय? ह्याच्या अगदी विरुद्ध आयुष्य जगतोय. द्वेषाचं, गुलामी करण्याचं, रागाचं, ह्या तिरस्काराचं, निराशेचं, प्रत्येक गोष्टी. तुलना, या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक, अनेक आहेत. ते सांगायला गेलं तर. म्हणून ह्याची सवय झाली आपल्याला. युगानुयुगे ते तुम्हाला आवाज देत असतात आणि नेमके हेच विचार कारणीभूत आहेत, ज्यामुळे तुम्हाला ईश्वरी गुणांचा अनुभव सतत घेता आला नाही. मी वाक्य वाचलं नव्हतं आत्ता, पण आत्ता वाचते बघा मी. अगदी आपण जे बोललो तेच आहे, की हेच विचार कारणीभूत आहेत, की का मला ज्या क्षणाला मी आनंदी पाहिजे, जे सतत आनंदात पाहिजे, ज्या वेळेस मला दुःख होतंय, त्यावेळेस मी का दुःखी आहे? ह्याचा पण आपण खोलवर विचार केला पाहिजे. कशाचं गिल्ट मनात ठेवलंय? का अपराधी भाव मी ठेवते? का विसरती, की प्रत्येक व्यक्ती ईश्वराच्या स्वरूपात आहे. त्याचं मी करू शकले नाही. हा कशाला मला अपराधी भाव पाहिजे? आणि जेव्हा आपण हे सगळं सोडून फक्त एवढं लक्षात घेतो ना, हे वाक्य, की ईश्वरी गुणांचा अनुभव, हे जेव्हा असतं ना, ह्याचा अर्थ प्रेम प्रकाशात राहणं आणि हे तुम्ही करून बघायचं. हे इथं लिहिलंय म्हणून नाही, बाबाजी सांगतायत म्हणून नाही. बाबाजींनी आपल्याला मार्ग दाखवलाय. करणार आपणच आहोत. करते-धरते आपणच आहोत. आपल्या यशाचं आणि दुःखाचं दोन्हीचं क्रेडिट, जबाबदारी आपण घ्यायची आता. ना बाबाजी, ना देव, ना गुरु, ना कुणी नाही. फक्त मी करते म्हणून ते होतंय. त्याचं क्रेडिट पण घ्यायचंय. बाबाजींनीच सांगितलंय. जर माझ्या आयुष्यात चांगलं झालं तर ते माझ्यामुळं. वाईट झालं तर ते माझ्यामुळं. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण. कुठल्याही देवाला त्याचं पुण्य तुमच्यामुळं झालं नाही. आभार मानायचे, प्रेम द्यायचं, पण झालंय कुणामुळं? माझ्यामुळंच.
कारण मी हे समजून घेतलं आणि मी त्याच्यावर काम केलं स्वतःवर. जर मी त्याचं उलटं करा, की मी समजून घेतलं पण मी काही नाही काम करत आहे. जाऊ दे, मग माझ्या आयुष्यात दुःख आहे. तर मग म्हणू का आपण, की देव कसला आहे? की त्याच्यामुळं झालं, बाबाजींमुळं झालं, बाबाजींनी मला दुःख दिलं. असं म्हणायचा आपल्याला हक्क आहे का? म्हणून जिथं तो हक्क नाहीये, तिथं आपण आनंद, आपलं यश हे सुद्धा स्वतःवर घेतलं पाहिजे. हे आपल्याला दिलेलं आहे बाबाजींनी वाक्य. हे आत्ता जरी तुम्ही ते वाक्य लक्षात नसेल, पण किमान इथून पुढे तरी आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक चांगली घटना पहिले स्वतःचे आभार. पहिले स्वतःचे, मग देवाचे, मग गुरूंचे, मग बाबाजींचे, मग ह्यांचे, मग त्यांचे. पहिले माझ्या उच्च आत्म्याचे आणि माझे आभार, की मी हे काम केलं. हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये किंवा हा स्वार्थ नाहीये किंवा ह्याला तुम्ही अहंकार पण नाही म्हणू शकत. हे स्वतःवरचं प्रेम आहे. माझा आत्मा मला जे सांगतो ते मी ऐकलं. हे प्रेम आहे, की मी माझ्या आत्म्यावर प्रेम करते. जो मला सांगतोय त्याच्या प्रकाशात मी जगते, त्याच्या प्रेमात मी जगते. त्याच्यात काही अहंकार मानायची गरज नाहीये. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं श्रेय पण घ्यायचं, दुःखाची जबाबदारी पण घ्यायची. का वागली अशी व्यक्ती माझ्याशी? काय धडा आहे मला याच्यातून? आणि तेवढं करूनही मी प्रेम प्रकाशात आहे का? पाठवते का मी प्रेम प्रकाश? हा आपला प्रकाश आहे. हे आपण नाही सोडायचं आणि हेच हृदय. हे हळू-हळू प्रॅक्टिसनी व्हायला लागेल आणि हे बदल आपण करतोय युनिफाईडमध्ये राहणारे. अजून काही लोकं करतायत. अजून काही कुणी स्वाध्याय, कुणी गीता, कुणी म्हणजे भगवद्गीता, कुणी दासबोध, कुणी काय मार्ग स्वीकारलाय माहीत नाही. पण असं करतच यामध्ये आपण बदल बघणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. हेच युग परिवर्तन आहे. युग परिवर्तन म्हणजे काही वेगळं नाहीये. तर हेच आहे, की आपल्या विचारांमध्ये आपण बदल घडवत चाललोय हळू-हळू. आणि तो जेव्हा सगळ्यांमध्ये घडेल, तुम्हाला आठवतंय तो एक धडा? टेबलाचे एक पाय जरी ढासळला, तर तो टेबल वाकडा होतो. ते उदाहरण दिलंय ना बाबाजींनी. तर जेव्हा ना एवढी लोकं समाजातली एवढी जरी लोकं ह्या मार्गात आली आणि त्याप्रमाणे त्यांचं हृदयापासून काम करायला लागली, हृदयाकडे लीडरशिप दिली, तरी सुद्धा संपूर्ण विश्वाची जी चेतना आहे, सामूहिक चेतना त्याच्यावर परिणाम होतो. म्हणून सामूहिक ध्यानाला, उपासनेला फार महत्व आहे. 4 लोकांचे जरी विचार बदलले ना, तर सोसायटीमधले विचार बदलायला लागतात. इतके तुम्हाला जर कुणाला वाटत असेल, आम्ही बदलून काय उपयोग? त्याचं उत्तर तुम्हाला देतीये. तुम्ही बदलून एक जरी व्यक्ती बदलला, तरी सुद्धा त्याचा परिणाम खूप मोठा आहे. आपल्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. म्हणून प्लीज असं मनात ठेवू नका, की मी बदलून काय फायदा आहे? आमच्या घरातले आहे तसेच आहेत. तुम्हीच त्यांना बदलणार आहेत. तुम्हीच बदलाची सुरुवात आहात. तुम्ही जेव्हा बदलाल, तुमच्या व्हायब्रेशननी, तुमच्या एनर्जीनी तुमचं घर बदलेल. हे आपण अनेकांकडून ऐकले. बी.के. शिवानी तर किती सुंदर बोलतात याच्यावर. तर त्यांचे विचार पण मी खूप ऐकत असते. त्यांचे मला खूप आवडतं ते त्यांचं बोलणं सुद्धा. ज्यांचं आपण आवडतं ते घ्यावं. तसंच आहे, बाबाजींनी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने ह्या धड्यात पण इथपर्यंत हेच सांगितलंय, की शंका पहिल्या मनातून काढून टाका आणि तुमची जी लीडरशिप आहे ना, ती तुमची आता बास झाली डोक्याला दिली. तुम्ही खूप दिली आता, है ना? तर हा संघर्ष बंद करा आणि तुमचं नेतृत्वाची सूत्र जी आहेत ती तुमच्या हृदयाकडे द्या. म्हणजेच काय? थोडा वेळ हृदयावर रोज 10-15 मिनिटं पहिले ध्यान लावा. इथलं ओझं जाऊ दे. ते मोकळं होऊ दे. आणि मग तुम्हाला ते प्रेम प्रकाश वाहताना दिसेल, जाणवेल. तुम्हाला कुणाबद्दलच राग वाटणार नाही. थोडा तेवढा पुरता. राग वाटणं वाईट नाहीये. तुम्ही चिड करणं वाईट नाही पहिली तर गोष्ट. त्या वेळेपुरतं तुम्हाला राग येतोय, चिड होती, खूप अ, नॉर्मल आहे ते. तेवढ्या वेळात तुम्ही जे काही आरडाओरडा करायचंय, रडायचंय, काल जसं आपण बघितलं, की रडून घ्या तुम्ही. जे काही तुम्हाला रिलीज करायचंय ते करून घ्या. कारण ते बाहेर जाणं गरजेचं आहे. पण त्या वेळानंतर मी पुन्हा वर्तमानात आले का? मी पुन्हा प्रेमात आणि प्रकाशात आले का? हे महत्वाचं आहे. कारण तिथं आपण दुसऱ्या कुणाचे नाही, माझी मदत करती, मी स्वतःची मदत करते का? ह्याला आपण सेल्फ लव्ह म्हणतो. की मी थोड्या वेळाने आले का बाबा? का मी अजून त्याच स्वतःला जाळ्यात अडकून ठेवलंय? त्रास देते मी. जसं काल सीमाताईंनी एक उदाहरण दिलं. सासूबाईंनी त्रास दिला म्हणून त्या सुनेनी 36 वर्ष मनामध्ये धरून ठेवलं, की माझ्या सासूबाईंनी मला खूप छळलं. 4 वर्ष सासूबाई जिवंत होत्या. पण 36 वर्ष सीमाताई म्हणल्या, त्या सुनेनी स्वतःला छळलं. किती मोठं वाक्य आहे हे. म्हणून ह्याला सेल्फ लव्ह, की मी आता मला छळणार नाही. सारखा-सारखा तो गुलामीचा तो
रागाचा, तिरस्काराचा विचार मी करणार नाही. कारण त्याच्याने मी स्वतःला त्रास देते. मी स्वतःला छळतीये मानसिकरित्या. ह्यासाठी ते वाक्य फार महत्वाचं होतं कालचं उदाहरण त्यांचं. मला अतिशय आवडलं ते. कसं आहे, की मी किती दिवस साठवून ठेवतीये. म्हणजेच मी स्वतःवर प्रेम करत नाही याचा अर्थ. मी सारखी स्वतःला त्रास देते. आपण दुसऱ्याला त्रास देतो फोन करून, "काय गं बाई तू असं केलं?" शिव्या घालतो 4. मग मी सेल्फ टॉक करते. मी स्वतःला फोन लावला. "काय गं बाई तू असं केलंस? तुला हे कळत नाही का? तू अशीच आहेस, तू तशीच आहेस." म्हणजे मी स्वतःशी किती वाईट बोलतीये. समजतंय तुम्हाला? तर खूप छान याचा विचार करा, की मी दिवसभर स्वतःशी काय बोलते? छळतीये का स्वतःला? त्रास देतीये का स्वतःला? का मी सारखी अशी म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण माझ्यात. मीच प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी आनंद आहे. हे म्हणतीये. हे किती सुंदर आहे स्वतःशी बोलणं. मी आत्मविश्वासाने भरलेली आहे. ज्या कामाला तुम्हाला भीती वाटते, तिथं ही वाक्य म्हणा. त्या वेळेस ती भावना बाहेर काढा. मला कुठलं काम करताना, पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना किंवा सुरू करताना भीती वाटते. म्हणा, की मी ईश्वराच्या विचारांसोबत एक आहे. म्हणून माझी निर्मिती पण ईश्वरासारखीच आहे. अशा पद्धतीने जेव्हा मी विचार करते, तेव्हा तो संघर्ष संपतो. मस्तकाचा आणि हृदयाचा. ठीक आहे, आपण इथेच थांबू. तर ह्या धड्याच्या आपण इथपर्यंत आलेलो आहोत आज. हां, तर इथपर्यंत आलेलो आहे आपण. ह्याच नोटवर आपण थांबू. अ, 22वा धडा आपल्याला खूप शिकवून जाणार आहे. आत्तापर्यंत युनिफाईडचा जो जर्नी आपला, तो 6 महिन्यांचा कालावधी आपल्याला बदलला आहे ऑलरेडी त्याने आणि इथून पुढं जेव्हा युनिफाईड संपेल ना, त्यानंतर तर आपण पुन्हा त्या एकदा ऊर्जेमध्ये त्याच्यातून बाहेर नाही येणार. त्याच्यानंतर तर आपण खूप बदलू. हा माझा अनुभव आहे, की खरंच युनिफाईड शिकताना एक वेगळी एनर्जी असते. पण जेव्हा ते संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचे सराव रोज आयुष्यात करतो ना, तेव्हा बघा तुम्ही, की किती बदल होतात. 24वा जो आठवडा असेल आपला, शेवटचा आठवडा, तो मला वाटतंय 31 ऑगस्टला येतोय. पुढचा 23 येतोय आणि 31 ऑगस्ट पासून पुढचे 7 दिवस आपला युनिफाईडचा जर्नी संपेल. तो आठवडा आपण कुठलंही दुसरं सत्र नाही घेणार आहे सीमाताईंचं किंवा श्रुतीताईंचं त्यांना मी सांगेनच. तो पूर्ण आठवडा आपण युनिफाईड सेलिब्रेट करणार आहे. कारण 24वा आठवडा तसंही पुनरावलोकन असेल 3ऱ्या विभागाचा. त्यामुळे त्या पूर्ण आठवड्यामध्ये आपण पूर्ण युनिफाईड पहिल्यापासून थोडं बघत तो आठवडा आपण तसा एंड करू. तर हे आज मला ध्यानात बसल्यानंतर आलेलं आहे. तर अश्विनी म्हणून कोणीतरी आहे त्यांनी हात रेज केलाय. बोला ना अश्विनीताई. अश्विनीताई तुम्हाला बोलायचंय? अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. विजयाताईंनी लिहिलंय, की हे खरंच आहे. मला सुद्धा एंजल नंबर मदत करतात. एंजल्स आपल्याला मोटिव्हेट करतात. जेव्हा आपल्याला संकट वाटतं, तेव्हा एंजल्स आपल्याला "मी आहे, तू चाल पुढे" आपला आत्मविश्वास वाढवतात. प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. बहुतेक चुकून रेज झाला असावा अश्विनीताईंचा हात. तर कुणाला काही शंका आहे किंवा काही सांगायचंय? 11:11 झालेत बरोबर. ठीक आहे. नसेल तर आपण थांबू सगळेजण आणि भेटू उद्याच्या सत्रामध्ये. किंवा असेल तुम्हाला काही तर ग्रुपमध्ये टाका. हां, कविताताई बोला ना. हं. हा विपुला 11-11 नंबर मला सतत दिसत आहे. अगदी महिना 2 महिने झाले आणि आपल्या युनिफाईडमुळे मला इतका म्हणजे मार्ग मोकळा झाल्यासारखा वाटतोय. स्वतःलाही मी प्रेमप्रकाश देते, घरालाही देते, घरातील सर्वांना किंवा बिल्डिंगला किंवा आपल्या सेक्टरला किंवा अनेक ठिकाणी असा. किंवा मग आता परवाचीच गोष्ट हॉस्पिटलमध्ये गेले ते डेंटल क्लिनिकमध्ये आणि ही आपली शेवटची ती अक्कल अ, काढायचीच होती, पण थोडी खराब झाली आणि मग मला प्रथमच वेळ होती. आता कसं काढणार म्हणजे ती भीती मनात होती. पण मी त्या क्षणी इतकं पटकन ना प्रेम आणि प्रकाश वैभवी डॉक्टरला तिला दिलं आणि 10 मिनिटं फक्त ते इंजेक्शन आधी सोडलेले आणि थोडंसं म्हणे प्रेशर पॉइंट सारखं वाटेल, बाकी काही नाही.
आणि मी ते प्रेम आणि प्रकाश माझ्या मनातून देणं चालूच होतं. आणि ते 5 ते 7च मिनिटामध्ये तिने ती डाळ काढून बाहेर टाकली. म्हणजे इतका मला अनुभव आला. आणि बसमध्ये पण घरातून जर गाडीतून गेले तरी मिस्टर सोडवतात तेव्हा वेगळं. पण येताना जर मला बसमध्ये यायचं झालं, मी तिला आधीच प्रेम प्रकाश पाठवते. आता मला असं 3 वेळेस घडलं या महिन्यात, की मी बसमध्येच चढताना आणि कोणीतरी उभं राहतात, "हां, दीदी आप यहाँ बैठो, मैडम आप यहाँ बैठो." आणि उठून गेल्या त्या. म्हणजे मला इतका आनंद होतो, की आपण आणि ते म्हणजे माझं उगाच नाही देत हां. म्हणजे आपण खरं अगदी हृदयातून ते शब्द मी टाकते, की खरंच ते ड्रायव्हर असो, कंडक्टर असो, बस असो की कुणाला असो, टाकताना असं किंवा देताना, की हृदयातून ते आलंच पाहिजे आणि खरं. खरं आलं तिथे पण ते आपल्याला त्याचं प्रतिफल मला वाटतं मिळतं. हे मला सांगायचं होतं. खूप अजून तर असं खूप आहे सांगायला. मी तुला लिहून टाकणार आहे सगळं म्हणजे काय घडत हं. गेलंय जीवनामध्ये. आता आपण एकीकृत युनिफाईड करतोय तेव्हापासून खरंच खूप फरक जाणवत आहे. आणि खूप छान आनंद होत आहे. आणि कधी आता काल दिवसभर बाहेर असल्यामुळे मला काल जॉइन करता नाही आलं. तर तो एपिसोड मी उद्या बघेल. हां. हो, नक्की बघा. कालचा खूपच अतिशय सुंदर सीमाताईंचा अनुभव आहे. आपल्याला खूप फायदा आहे, की सीमाताई डॉक्टर आहेत आणि त्या पुस्तकाचा ना जे स्वाध्याय जो घेतायत ना, तो अनुभवातून घेतायत. जसं मी माझा युनिफाईड मी शिकवलं नसतं, जर मी माझ्या आयुष्यात युनिफाईड वापरून बघितलं नसतं. त्याचे बाबाजींच्या सगळ्या शिकवणी ज्याला आपण उपचारच म्हणू शकतो. खरं तर उपचार पद्धती युनिफाईड म्हणजे, की स्वतःवर उपचार करणं, की आपण ज्या दुःखातून गेलोयत ना, हे सगळ्या जखमा आहेत. हे सगळे त्रास म्हणजे जखमा आहेत लोकांनी दिलेली म्हणजे आपणच लिहून आणले, पण तरीही भावनांच्या जखमा आहेत. खूप खोलवर गेलेल्या, ज्या माफ करू शकत नाही, खूप राग धरून बसतो. ह्या सगळ्यांना बरं करण्यासाठी ही उपचार पद्धती युनिफाईडची. तर ती आणल्यापासून मी जसं काल म्हणलं ना, सीमाताईंनी सांगितलं, की रडणं बंद झालंय. तर रडू उगाचच यायचं. काही कारण नव्हतं. सगळं चांगलंय. पण काहीतरी आतमध्ये एम्प्टीनेस एक असं रिकामं-रिकामं वाटणं, असं व्हायचं. आणि ते जेव्हा युनिफाईड आलं आयुष्यात तेव्हा पूर्ण झालं, की तो जो एम्प्टीनेस तो खाली पण होतं, जे समाधान वाटत नव्हतं, काहीतरी कमी असं वाटायचं, ते मला युनिफाईडने दिलं. तर तुम्ही जो अनुभव सांगितला ना कविता, ते खूप महत्वाचा हा अनुभव आणि सगळ्यांनी हे आणि करा. ना आणि ना विपुला एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. अगदी महिन्याभरात असेच 2 वाईट स्वप्न पडले. तेव्हा मला कळलं नाही. पण 5-7 दिवसाच्या आधी जे पडलं तेव्हा मी म्हटलं, "का मला परवानगी द्यायची नाही आहे. कुठल्याही वाईट स्वप्नांना मी परवानगी देऊ शकत नाही, की तुम्ही हं, माझ्या स्वप्नामध्ये येणार आणि मला भीती घालवणार आहे. तुम्हाला मी प्रेमप्रकाश पाठवत आहे. तुम्ही ज्या स्थितीत आहात, जिथे आहात, तुम्हाला मी प्रेमप्रकाश पाठवते. कारण मी तुमचं कधी वाईट केलं नाही आणि तुम्ही माझं करू नका." पण तेव्हापासून मला अगदी शांत झोप लागते बिपीला. हे अगदी 5-7 दिवसाचं मेन कारण आहे. हं. हे तुमचं उच्च स्वला तुम्ही एक कमांड दिली. हे फार महत्वाचं आहे. की तुम्ही जे कमांड देता ना एक-एक वाक्य, आपण जे बोलू ना ते आपल्याला सगळे त्याप्रमाणे आता हे तुम्हाला वाईट स्वप्न म्हणजे तरी काय? आपल्या खोलवर असलेल्या भीती बाहेर पडतात. नाग दिसणं, कुणीतरी राक्षसासारखं दिसणं, काहीतरी दिसणं, आपल्या घरातली लोकं हो, गेलेली हो, सुद्धा हो. दिसणं, बरोबर. ही सुद्धा भीतीच आहे बरं हो, का, की ती आपल्याला पण. भीती असते त्या माणसाला काही ती होतंय पण का आपल्या दिसत होती. हां, बरोबर. हां. तर ती भीतीच आहे सगळी जी बाहेर पडली आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणालात, की मी प्रेमप्रकाश देते, त्यावेळेस ती भीतीसुद्धा प्रेमामध्ये, एनर्जीमध्ये रूपांतर झालं. आणि तुम्ही जे म्हणालात ना बरोबर. कविताताई, की तुम्ही बसमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना प्रेमप्रकाश पाठवता, हे फार महत्वाचं आहे. जिथं कुठं तुम्ही ट्रॅव्हल करता सगळेजण, पहिला घरातून बाहेर पडल्या-पडल्यास तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं चालत चालल्या नुसतं म्हणा, "मी सगळ्यांना प्रेमप्रकाश देते." असं हो. एनर्जी घेऊन सगळीकडे पसरून तुम्ही जा. एक उदाहरण देते मी आमच्या लिफ्टमध्ये विपुला लिफ्टमध्ये पाय टाकताना तिथून प्रेमप्रकाश सुरू होतो. अगदी रस्त्याला झाडे-वेली, पाने-फुले, आकाश, हवा सर्वांना, सूर्याला सगळ्यांना देत राहते. सवयच खूप झाली खूप अगदी आता. मस्त. अगदी ते मस्त. अंगवळणीच पडलं, पडलंय. की गाडीत बसल्या क्षणी मनातून ते अगदी हृदयातून जे चालू होतात वाक्य, की पटापट म्हणजे मी माझ्यातच असते आणि देण्यात असते
आणि प्रवास कधी इतका सुखकर होतो ते कळत पण नाही मग. आणि माझ्या गाडीला सांगत असते, तिला मी शुभलक्ष्मी बोलते कारला. वाईट आहे म्हणून शुभलक्ष्मी बोलते, "तू आहे ना कुणाला टच करायचं नाहीयेस आणि कुणाचं टच करून घ्यायचं सुद्धा नाहीयेस." ते तसंच वागते मला वाटतं आणि मी तिच्याशी गप्पा मारत असते, थोडं हात फिरवून बोलत असते मनातल्या मनात असं. अगदी ती खूप वर्षाची सवय आहे. अगदी असं 10 वर्ष तरी झाले असतील मी तिला असा हात फिरवते आणि शुभलक्ष्मी कुणाला टच व्हायचं नाही आहे आणि कुणाचं करून सुद्धा घ्यायचं नाही आहे. क्या बात है! खूप भारी, खूप भारी कविता ताई. हे कळतं त्यांना सगळं. त्यांची पण एक चेतना आहे. फक्त ती आपल्याला वाटते सजीव नाहीये. पण तुमचे व्हायब्रेशन्स गाडी काय दगडापर्यंत पण पोहोचतात. तुम्ही काय विचार करताय दगडाला बघून, त्या गाडीला बघून आणि 10 वर्षाचा काळ आहे तुमचा तर. खूप मोठी गोष्ट आहे, की तुम्ही इतकं छान त्याच्याशी बोलता. आपल्याला धडा आहे ना सृष्टीशी संवाद करणे, संवादाचा विस्तार करणे, बरोबर. ज्यामध्ये हेच सांगितलंय, की झाडं असतील, काही असेल, कुठलीही सजीव, निर्जीव प्रत्येकाशी तुम्ही संवाद करा. तर असाच करू शकतो आपण. जसं माझी लँग्वेज आहे बाबा, आणि मला एक मराठी एक एक येते. म्हणजे एक सगळ्यांना प्रेरणा मिळेल बहुतेक. हं. म्हणजे मला काय असतं मनामध्ये आता इथे समजा बेडमध्ये झोपलं. असं म्हणजे असा बेड आहे आणि बाल्कनी आहे. त्यातनं आकाश दिसतं आणि आकाशच नाही मला ती पूर्वीपासून सवय आहे. पण मग मनात एक संकेत पकडते मी असं धरते, की हां, हे जर घडणार असेल किंवा असं चांगलं, तर या 10 मिनिटाच्या आतमध्ये मला विमान गेलं दिसलं, तर माझं पूर्ण कार्य होणार आहे. अन्यथा नाही. ते अगदी ते 5 मिनिटातच जाताना दिसतं मला. अगदी 5 मिनिटातच, की असं वाटतं अरे वाह! नाही छान सगळं. आता परवा पण गुरूंना भेटायला गेलो होतो. सगळ्या मैत्रिणी गेलो होतो घाटकोपरला आणि मग असंच तिथून ते खूप मोठी विमानं चालले होते आणि या महिन्याभरात मला 3 वेळा ॲडमिट करायला लागलेलं आहे. पण मला हे कधी-कधी भान नव्हतं राहत, की आपल्याला इतकं सुंदर रेकी येतं, विपश्यना आहे. म्हणजे ते कसं असं विचलित मन झाल्यासारखं थोडंसं आणि मग ते मी फक्त ते जाताना मोठं विमान गेलं अगदी इतकं छान एरोप्लेन गेलं तिथनं. ते बघितलं आणि आमची ओला येणारच होती कारण सगळं मिक्समध्ये गेलो होतो आणि तेवढ्यात मला एक मनात चटकन विचार आला, की जर अगदी मी ठणठणीत आता मला बरी होणार आहे. काहीच जर दुखणार नसेल आणि खूप छान आयुष्य जाणार असेल, तर फक्त 5 ते 7च मिनिटात आलं पाहिजे. अन्यथा मी समजेल की मला त्रास तर ते अगदी ओला ते सर बोलतात की "हां, झालं हां, आपल्या आता 5 मिनिटात ओलायणार." आई गं! 5 मिनिटात ओलायणार मग मला दिसत नाही. दिसणार नाही मला असं वाटलं. पण त्या क्षणी अजून ओलाला 2 मिनिटं लेट झाला आणि मग त्याच्यात आधी मला ते विमान दिसलं जाताना. म्हणजे हा आनंद मी स्वतःला घेत असते. असा बोलून. तुला काय वाटतं बघ? यावर तू तुम्हाला काय नाही, सगळ्यांना नाही. उत्तर देते? आपल्याला आपल्याला आत्ताच काय सांगितलं, अंतःसंकेतावर शंका घेऊ नका. म्हणजे तुम्हाला आतून जो येतोय ना, विचार प्रकट होतोय. आता एखाद्याला ऐकून असं वाटेल, "अरे, हे काय 5-7 मिनिटात विमान आलं तर मला हे होईल, ते होईल." पण हे तुमच्या आतून विचार प्रकट होतायत आणि त्याप्रमाणे पण दिसताय ते सुद्धा खरंच तुम्हाला. दिसतात हां, मी तुला खरंच हां, दिसतात तेच तर ना. अगदी मग निर्धास्त असते आणि बिनधास्त असते, की नाही काहीच होणार नाहीये. सगळं हं. काही ठीक होणार आहे. आणि आजचा आवाजही खूप छान आहे मग आणि कारण परवा ते दात काढलं तर ते स्वेलिंगही होतं ना थोडं आणि आज ठणठणीत बरं बिलकुल म्हणजे काहीच नाही असं वाटतं आपल्याला काही झालंच नव्हतं. असं म्हणजे असं मनामध्ये येत आहे. छान, छान कविता ताई. छान वापर करून घेतायत आयुष्यामध्ये तुम्ही युनिफाईडचा. तुमचा जो प्रसंग आहे ना, की बसमध्ये तुम्ही हे करा, तर मी फक्त त्यावरून एक सांगते, की मुंबईमध्ये ना आमच्या दारामध्ये ज्या कचरा उचलायला ज्या ताई यायच्या एक, त्या कायम ना सकाळी-सकाळी आपण झोपेच्या ह्याच्यात असायचो, पण त्या बाईला कधीही मी असं निराश असं तोंड पाडून बघितलं नाही. कधीही त्या उठल्या-उठल्या कुठल्या व्यक्तीला दुसऱ्या घरात जाऊन कचरा उचलायला आवडेल. त्या सगळ्यांचा बिल्डिंगचा कचरा इकडचा-तिकडचा गोळा करायच्या. पण कधीही त्यांना कचरा द्यायला गेलं बाहेर, की त्या हसतच. त्यांना म्हणायचं, "आप ऐसे कैसे हमेशा ऐसे मुस्कुराते रहते हो?" तर म्हणायचे, "दीदी अब आदत हो गई ना," असं म्हणायच्या त्या. आणि त्यांचं ते हसू बघून, की उठल्या-उठल्या हे काम करायचं, पण चेहऱ्यावर कायम हसू. किती तिला असं त्यांना बघितल्या-बघितल्या हृदयातून प्रेम बाहेर पडायचं. असं होतं बऱ्याचदा म्हणजे म्हणायचे ना मैत्रिणी वगैरे आम्ही जेव्हा एकत्र असं, "अरे, त्याच्यात काय पैसा त्यांना पगार मिळतो त्याचा, त्यांचं ते काम आहे."
त्यांचं ऐकून माझे पण विचार तसे झाले होते. जेव्हा मी कंपनी म्हणजे जॉब करायचे तेव्हा मलाही असं वाटायचं, "अरे, त्यात काय एवढं? करतायत काम, त्यांना पगार मिळतोय म्हणून करतायत." पण तसं नाहीये. ते आता किती व्यवस्थित कळतंय जेव्हा आपण ह्याच्यामध्ये येतो, की पैसा असून सुद्धा हे काम करणं म्हणजे काय म्हणतात पगार मिळतोय त्यांना. पण ते ज्या पद्धतीने काम करतायत, त्यामुळे आपलं किती काम सुखकर होतंय. की कोव्हिडच्या काळामध्ये सगळी कामं स्वतःची स्वतः करावी लागत होती. अगदी हे करण्यापासून, ते करण्यापासून, कचरा वगैरे सगळं. त्यावेळेस आपल्याला कळलं असेल, की आज आमच्याकडे पैसा आहे त्यांना पगार द्यायला, पण तरीही आम्हाला काम करावं लागतंय. आणि हेच आहे, की त्यांचा हसरा चेहरा बघून कायम मला असं वाटायचं, की कसं अ, असं आहे म्हणजे, की एवढं अ, छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपण दुःख मानत बसतो. पण ह्या लोकांच्या आयुष्यात तर उठलं की दुसऱ्याच्या घरातला कचरा बाहेर काढायचं काम हे लोकं करतात. पण कधीही असं चेहऱ्यावर मी बघितलं नाही. नेहमी हसऱ्या अशा त्या ताई असायच्या. तर हे अनुभव ना खूप शिकवतात आणि हे युनिफाईडमध्ये आल्यापासून जास्त ऑब्झर्व्ह करायला शिकतो आपण. तर तसंच आहे की बसमध्ये जा, ड्रायव्हर लोकं असतील, एवढ्या गर्दीत त्यांचेही किती मनस्ताप, डोक्याला ताप, दिवसभर ते हॉर्नचे आवाज, कुठे काही ठाकठूक झालं, कुठे काही लागलं की ते किटकिट भांडणं त्यांची पण. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते पण असतात. मान्य आहे, त्यांनी त्यांचे अनुभव लिहून आणलेत, त्यांचा सोल प्लॅन आहे. पण तरीही आपल्याला ते शिकवतं जेव्हा आपण ते बघतो, की या आत्म्यानी एवढा असा प्रवास लिहून आणला अवघड. आपल्याला काय शिकवतं त्यावेळेस आपलं जेव्हा लक्ष जातं, की मग तू का रडतीये? तुझ्याकडे तर सगळं चांगलं आहे. अनेक गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याच्याकडे लक्ष घेऊन जा. म्हणतो ना काउंट युअर ब्लेसिंग्ज. तर हे आपल्याला शिकवतं. म्हणून जिथं जाईल तिथं प्रेमप्रकाश स्प्रेड करत आपण जायचं. नक्की चांगले अनुभव येणार. असा एक एसटीतला अनुभव सांगते. एकदा एसटीत चालले होते. एक दादा होते शेजारी जे उभे होते. गच्च भरली होती एसटी आणि कुणी उठून उभं राहायला तयार नव्हतं. मग मी उभी राहिले म्हणजे मी काही फार भारी नाही. पण मी तिथून उभी राहिले आणि त्यांना बसवलं थोडा वेळ बसा वगैरे म्हणून तिथं. पण मला असं थोड्या वेळाने जाणवलं त्याचा परिणाम असा झाला, की मागे असणारे अजून 1-2 जण उभं राहून त्यांनी पण त्यांना बसवलं. म्हणजे काय आहे, असं जाणवतं बऱ्याचदा, की आपल्या कृतीतून बऱ्याच जणांना ती प्रेरणा मिळते. तर आपण ती वाट बघायची नाही. वाटलं ना आपल्याला ते करायचं. आपल्या वागण्यातून सुद्धा लोकं बदलतात. तुम्ही बोलला नाहीत तरी चालेल. जसं सुमनताई म्हणतात ना, की मला बोलता येत नाही, विपुलाताई, मला इतकं छान नाही बोलता येत. तुम्ही नाही बोललात, पण तुमच्या कृतीतूनच तुम्ही दाखवा. ती प्रेरणा हाच आहे, की ती एनर्जी आपण देतो, की नुसतं उभं राहून त्यांना नुसतं बसा म्हणलं, की मागे पण दोघं मुलं उभी राहिली, त्यांना बसायला दिलं. तर हे फरक मला जाणवत होता तिथं. गच्च भरली होती एसटी. तर हे आहे, की असं वाटलं त्या दिवशी, की खरंच आपल्या कृतीतून पण आपण किती गोष्टी करू शकतो ना. दाखवू शकतो, एनर्जी ट्रान्सफर करू शकतो एकमेकांकडं. तर कविता त्यांनी केलं, की तुम्ही हृदयातून जिथे जाल तिथे हे पाठवा. कारण प्रत्येक जण काहीतरी रोल प्ले करतोय. त्याही आत्म्याचा एक प्रवास आहे. तोही त्या अनेक दुःखातून, त्या प्रसंगातून चाललेला आहे. तर म्हणून आपल्याला तरी आता हे ज्ञान आलं, तर आपण हे करू शकतो. मला मनीषा ताईंचा हात रेज दिसतोय. बोला ना मनीषा ताई. हां, आत्मवंदन ताई. खरंच आजचा टॉपिक म्हणजे खूपच सुंदर म्हणजे अगदी हृदयाशी निगडीत असाच आहे. आणि ही बुद्धी आणि आपलं हृदय याची कश्मकश ही प्रत्येकानेच अनुभवली आपल्या वर्षानुवर्षांमध्ये आणि आणि मला असं वाटतं, की त्यामुळेच जे असे खूप अ, हसरी व्यक्तिमत्व असतात, म्हणजे सतत चेहऱ्यावर स्माईल किंवा हे तर ते ॲक्चुअली हृदयानेच ते काम करण्याचा प्रयत्न करत असतील. आतमध्ये येस. जरी किती कश्मकश सुरू असली तरी. आणि हे असं फील केलं स्वतःला चांगलं, तर त्यानी सुद्धा ती जी एनर्जी येते, जी नुसती बुद्धीने विचार करून येत नाही. ज्या अशा कठीण प्रसंगांना सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला सामोरं जाताना म्हणजे आपण बुद्धीचा विचार जरी म्हणजे त्याचा कौल घेतला आणि त्याप्रमाणे वागताना जर तुमचं हृदय तिथे त्याला हे देत नसेल समजा दुजोरा, मान्यता. हं. तर ती तेवढी ताकद, तेवढी शक्ती, तेवढं सामर्थ्य जाणवत नाही आपल्याला. हा सुद्धा हं. अनुभव मी पण घेतलेला आहे म्हणजे. जेव्हा खूप तिथे छान तुम्ही मनीषा. हृदयाचा विचार करता ना, तेव्हा त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो त्या बुद्धीने विचार करून कृती करण्यामध्ये नाही.
त्यामुळे खरंच याचं प्रत्येकानेच घेतलेलं आहे. खरंय. आणि अगदीच 200% खरं आहे हे जे बाबांजींनी लिहिलंय याच्यात. खरंय, खरंय. आणि ह्याचं अगदी अजून एक उदाहरण मला जे आत्ता आठवलं, खास करून बायका आपण करतो. पैसे खर्च करणं स्वतःवर. हां. या बाबतीत फार आपण विचार करतो, की हृदय सांगते, "घे, घे, घे, खर्च कर स्वतःवर." किंवा काही कुठे बरोबर, कार्यक्रमाला जायचंय, नाटकाला जायचंय, पिक्चरला जायचं. बरोबर. अरे, एवढं तिकीट आहे. काही खरेदी करायची स्वतःसाठी, तर सगळ्या फॅमिलीसाठी करताना आपण इझिली करतो, असं असेल. पण स्वतःवर हां. करताना ना किंवा बघा ना, रिक्षानी पण जायचं असेल, तर लगेच नको, नको, कशाला उगाचच बसने गेलेलं बरं आहे. कशासाठी ना एवढा त्रास सहन करून. तुम्हाला हृदय सांगते, "जा बाई, मस्त आरामात बस, जा." पण खूप पैशाचा विचार. तर हे पण हृदय आणि बुद्धी यांचा द्वंद्व आहे. बरोबर. खरंय. म्हणजे सेल्फ लव्ह इथे पण आलं म्हणजे. हं. ती सांगते ना हृदय, तर ते त्याला करायला बघा, पाहिजे. हां. स्वीकारा. येस. कारण येस. बुद्धी म्हणते, "नको, नको पैसा." पैसा थोडीच संपणार आहे तुम्ही हो. इतका हे केला तर. पण ते सांगतं, बरोबर. कारण सवयी आहेत, संस्कार तसे आहेत, म्हणून ते पॅटर्न आपण फॉलो करतोय. त्यामुळे हसतमुखाने सिच्युएशनला सामोरं जा, हा सुद्धा हृदयाचाच एक संकेत आहे, नाही का? ते कुठेतरी त्यांच्यामध्ये तो स्वीकार भाव आहे. म्हणून ते कारण त्या मला म्हणल्या, "क्या करे दीदी, रोज का काम है, करना पड़ता है." असं वगैरे ज्या म्हणत होत्या ना त्या तेव्हा मी त्यांना हं. विचारल्यावर. तर दिसत होतं, की म्हणजे स्वीकार भाव आहे, की जे आपलं आयुष्य आहे त्यांनी स्वीकारलंय, की रोज आपल्याला हे काम करायचंय. हो, ते बरोबर. आवडतं थोडीच आवडत नाहीये त्यांना, पण ते करतायत. हं. तर तो स्वीकार भावामुळे ते सोपं झालंय असं आहे. हां, खरंय. हां. है ना? आणि काही माणसं अशी खूप दुखावलेली असतात मनाने. पण ते म्हणजे स्मायलिंग फेसनी ठेवतात. सगळीकडे वावरत असतात. हं. म्हणजे त्याचं सुद्धा कारण हेच असावं, की त्यांना त्याच्यामुळे थोडंसं ढाल बरं वाटत मिळाल्यासारखं असेल. वाटतं. हं. म्हणजे जे काही जण लपवणारे हृदयाचं काम. असतात, की नको कशाला दाखवायचं, व्यक्त व्हायचं. व्यक्त नाही होतात हां. ती गोष्ट वेगळी. पण ते प्रयत्न हं. करतात, की आनंदात राहावं तेवढ्या क्षणापुरतं का होईना. पुन्हा कदाचित आपल्या पहिल्या आहे त्या स्टेजला येतील. पण तो एक प्रयत्न बरोबर. करतात, असं पण आहे. आणि खरोखर काही जण आहेत त्या आयुष्यात म्हणजे रस्त्यावर पडलेले किती जण तर बघतो आपण एक-एक. हं. असा एक असंच मध्ये डिव्हायडरवर एक माणूस झोपला होता. आम्ही त्याच्याकडे बघून हसलो पण थोडा वेळ, की म्हणजे काय एवढी गर्दी चारी बाजूनी गाड्या चालल्यात. हा माणूस डिव्हायडरवर असा पडलाय, पाय हां. वर घेऊन पेपर वाचत. अरे तर ते बापरे! चित्र तर आम्ही म्हणलं, की आई गं! सगळ्यात सुखी माणूस आहे म्हणला, की एवढं म्हणजे पेपर असा अंगात काही कपडे राजेश खन्ना. नव्हते बहुतेक खाली काहीतरी असं घातलेलं त्यांनी असं काहीतरी होतं आणि पेपर वाचत पाय वर करून असं एकावर एक पाय ठेवून एवढ्या मुंबईच्या गर्दीमध्ये डिव्हायडरच्या मध्ये तो माणूस झोपला होता. आश्चर्य वाटलं ते बघून आणि आम्ही सगळेजण बघत होतो तेव्हा गाडीत होतो आणि आम्ही बघून हसतो, की एवढं कुठेतरी मला राजा वाटतं मार्गावर झोपल्यासारखं. मीरा भाईंदर रोडला का कुठेतरी मी बघितलं होतं. आम्ही बघून एवढे हसलो, ओह गॉड! की म्हणलं चारी बाजूने हॉर्न चालू आहे जोरजोरात करणं ते आणि हा हो ना. मस्तपैकी रिलॅक्स एकदम पेपर वाचत मध्ये झोपलेला. म्हणजे हे काय आहे म्हणलं म्हणजे खरंच कमाल आहे. असं एक-एक हो. वेगवेगळं आपण चित्र बघतो आपल्या समाजात असेल, आपल्या कुटुंबात पण असेल. तर काही हो. लोकांमध्ये स्वीकार भाव असतो. त्यांना ते जगणं अवघड वाटत नाही, त्याचं दुःख वाटत नाही, की आहे ते हां. आहे. ठीक आहे. ते स्वीकारतात जसं आहे तसं. तेव्हा हो. सुद्धा तसा मग किंवा तोंडावर हसू सोपं राहणं. जावं ते म्हणूनही ते तसे हसत असतील म्हणजे. नाही आणि का? मग सगळं आयुष्यात चांगलं असून पण आपल्या तोंडावर हसू येत नाही. त्याचं पण कारण आहे, की कुठेतरी फोकस आपला दुःखांवर जास्त आहे. जे नाहीये हं. त्याच्यावर जास्त आहे. आणि जे आहे हं. म्हणून मागच्या धड्यामध्ये बाबाजींनी लिहिलंय सृजन का स्वामी बनना म्हणजे त्याच्यामध्ये हं. दिलेलं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या बघायला शिका पहिल्यांदा. फोकस तिथं वाढवा. हं. त्यासाठीच दिलेले आहेत. बरोबर. किंवा कदाचित त्याच्याचमुळे आपल्याला हसू येतं किंवा या गोष्टी हे तर हृदयाकडनंच तो सिग्नल असेल नाही का? की बुद्धी हां, विचार करते तू एवढे प्रॉब्लेम्स त्याच्यावर फोकस करते तर करेक्ट, करेक्ट. हृदय हां, सांगतं की स्माईल कर म्हणून. स्माईल कर. कारण बुद्धी तुम्हाला आधीच्या सगळ्या माहिती आहे ना. माहिती जी हां. डेटा स्टोअर आहे त्याच्यावरनं दाखवते. हो, तुझ्याकडे हे नाहीये, हो. तुझ्याकडे ते नाहीये, ते त्यांच्याकडे आहे, ते तुझ्याकडे नाहीये. रिॲलिटी चेक. बरोबर. छान तू पॉइंट मांडला मनीषाताई. थँक यू. मला अश्विनी ताईंचा अजून हात रेस दिसतोय. चुकून झाला असेल तर ठीक आहे. बहुतेक चुकून झाला दिसतोय. तर आपण सगळे थांबू इथंच. बराच उशीर झालाय. तर तुमचे सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत.
तेव्हा सगळ्यांना हृदयातून प्रेम आणि प्रकाश आहे. कविताताईंचे आभार. छान वाचन केलं त्यासाठी. आणि आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री सगळ्यांना.